आपण जी सिरीज सुरू केलेली आहे की जी तुम्ही बोर्डवरती बघत आहात, तर ही प्रेडिक्शन सिरीज आहे आणि मेगा प्रेडिक्शन सिरीज आहे. साधारण एक 2-3 लेक्चर मध्ये आपण करंट अशा पद्धतीने कव्हर करणार आहोत की तुम्हाला तुमच्या स्वतःवरती विश्वास बसणार नाही की करंट अशा पद्धतीने पण कव्हर होतं आणि असं असतंय म्हणून. ओके, तर हे लेक्चर्स व्यवस्थित करायचे. जे 2-3 लेक्चर होणार आहेत एवढ्या वीक मध्ये, तर त्या 2-3 लेक्चर मधूनच तुमचे परीक्षेमध्ये 8-9 क्वेश्चन आलेले दिसतील. एवढी म्हणजे ऍडव्हान्स लेवलची सिरीज आहे. आणि या सिरीज मधून तुम्हाला येणाऱ्या जी 21 डिसेंबरची एक्झाम आहे किंवा नंतर जी 4 जूनला होणार आहे, त्या दोनही एक्झामला तुम्हाला पुरेपूर फायदा होणार आहे. त्या अनुषंगाने सगळं स्ट्रक्चर असणार आहे. आणि जे जे पॉइंट मी सांगणार आहे ते तुम्ही व्यवस्थित तुमच्या रफ नोट्स मध्ये किंवा तुम्ही नोट डाऊन करून घेतलं तरी चालेल. चालू लेक्चर मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी तुम्ही मला एखादा पॉइंट सांगितला, समजा मी एखादा इथं काहीतरी पॉइंट डिस्कस करतोय, तुम्ही जरी तुमच्या पद्धतीने एखादा ऍडिशन केलं ना, एखादा पॉइंट जरी तुम्हाला आठवतोय ना, तो सांगायचा. म्हणजे कमेंट बॉक्स मध्ये मी ते सुद्धा वाचणार आहे. म्हणजे काय होतं, समजा मी इथं एखादा दिव्या देशमुख बद्दल पॉइंट सांगतोय, बरोबर, तुम्ही तुमच्याकडे माहित असलेला पॉइंट त्याच्यात जोडायचा. काय होतं, तुमचं नॉलेज वाढतं. बरोबर, परीक्षेमध्ये काय असतं, आपण करंट अफेअरचा काय करतो, सराव करत नाही. बरोबर, म्हणजे ते एमसीक्यूच्या माध्यमातून असेल किंवा ते कोणते फॅक्ट असतात किंवा आपण काय करतो की बाबा वन लाईनर आहे, मग फक्त पहिल्या घडामोडी किंवा ह्या सगळ्या गोष्टी करतो. बट ऍक्च्युली मुद्दा असा आहे की तुम्हाला सगळे अँगल नाही, म्हणजे एखाद्या व्यक्तिविशेषवरती प्रश्न येतो तर तो कोणत्या पद्धतीने येतो, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर झाल्या पाहिजेत. क्वालिटी लेक्चर आहेत. तुम्ही 10-20 तास स्वतः अभ्यास करण्यापेक्षा किंवा 2-3 दिवस त्याच्यात घालवण्यापेक्षा ज्या गोष्टी मी सांगितल्यात ना त्या करा, तुम्हाला करंटला मार्क्स येतील. तुमचा अप्रोच पण शेवटच्या लेक्चर मध्ये मी चेंज करून देईल. तर बघा, मेगा करंट बुस्टर सिरीज आहे आणि हे जे प्रेडिक्शन आहे, इथं शब्द टाकलाय नेव्हर सीन बिफोर. म्हणजे हे जे शब्द टाकलेला आहे, तर सेम तुम्ही आजपर्यंत महाराष्ट्रात हे असं बघितलेलं नसेल. म्हणजे हा शब्द टाकण्यामागे खास कारण होतं, तुम्हाला आता ते पुढे कळेल. ठीक आहे, तर आपण सुरू करू आता वेळ न घालवता. आता बघा, प्रेडिक्शन पॉइंट हा 1. ओके, व्यवस्थित. आता हे रेकॉर्डिंग पण राहणार आहे, कारण हे कशा करता तुम्हाला पेपरला प्रश्न आले ना, मी दाखवेल मी कोणत्या पॉइंट वरती तुम्हाला कशा पद्धतीने सांगितलं होतं आणि प्रश्न कसा आला ते. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आजपर्यंत नंतर परीक्षेत प्रश्न येऊन गेल्यावरती आमच्या नोट्स मधून आले, व्हॉटेवर असं झालं तसं झालं, कुणी पण सांगतं, राईट. परीक्षेत प्रश्न कसा येऊ शकतो आणि नंतर आल्यावरती तुम्हाला मी दाखवून देतो. तर असं एक्झाम्पल पहिला असेल आणि सगळ्यात महत्वाचं साक्षीदार तुम्ही असाल. ठीक आहे, तर आता पहिला जो पॉइंट आहे तर तो महिला, थोडस अक्षर माझं खराब आहे, फक्त तेवढं समजून घ्या. महिला बुद्धिबळ स्पर्धा. ओके, तुमचं पाठच होणार एवढं पण सांगतो, बाकीचं जाऊ द्या. महिला बुद्धिबळ स्पर्धा आता ही कधीची आहे, तर ही 2025 ची आहे. ओके, का महत्वाची आहे तुम्हाला ते सांगतो. तर आपली जी महाराष्ट्राची मुलगी आहे दिव्या देशमुख, तर त्याच्यामुळं इथं प्रश्न येऊ शकतो. आता ह्या दिव्या देशमुखने नेमकी कोणती कामगिरी केली आहे ते तुमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जॉर्जियाला एक स्पर्धा झालेली होती, तर ती कधी झाली होती, साधारणतः जुलै 2025 मध्ये झालेली आहे. म्हणजे जी स्पर्धा झाली होती तिथली ही विजेती आहे. ओके, विजेती आहे कोणती, महिला बुद्धिबळ स्पर्धा 2025 ची, बरोबर, दिव्या देशमुख. आणि उपविजेती कोण आहे, आपली भारताचीच आहे ती पण. ओके, तिचं नाव आहे कोनेरू हम्पी. ओके, कोनेरू हम्पी, ते नाव पण लक्षात ठेवा. म्हणजे भारताच्याच प्रतिस्पर्धीला हारून तिने ते विजेतेपद पटकावलंय, त्या गोष्टी तुम्हाला तिथं माहिती पाहिजेत. आता दिव्या देशमुखच्या बाबत एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला, वर्ल्ड कप कशाचा आहे हा वर्ल्ड कप, तर बुद्धिबळचा आहे. बरोबर, ती पहिली भारतीय आहे. ओके, पहिली भारतीय महिला, पहिली भारतीय महिला, हा पॉइंट लक्षात ठेवायचा. बरोबर, हा एक पॉइंट तुम्हाला माहिती पाहिजे. आणि
पहिलं तुम्हाला माहिती आहे कोण आहे, विश्वनाथन आनंद म्हणून आहे, बरोबर, विश्वनाथन आनंद. मग आता तशी ही दुसरी भारतीय आहे, पण पहिली महिला आहे हा पॉइंट तुम्हाला तिथं माहिती पाहिजे, कारण स्टेटमेंट मध्ये ती वाक्य तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, भारताची चौथी आहे, ओके, ह्या गोष्टी, आता ही पहिली महिला तर ठीक आहे, आणि भारताची भारताची चौथी ग्रँड मास्टर आहे. हा एक पॉइंट तुम्ही तिथे लक्षात ठेवायचा आहे, भारताची चौथी ग्रँड मास्टर आहे. म्हणजे जर तुम्हाला स्टेटमेंट बेस वरती प्रश्न विचारले तर तुम्हाला हा एक स्टेटमेंट तिथं टाकला जाईल. आणि भारताच्या बाबत एकूणात 88वी ग्रँड मास्टर आहे, म्हणजे भारताच्या अँगलने लक्षात ठेवा, बरोबर. म्हणजे एक पहिला मुद्दा, भारताची चौथी महिला ग्रँड मास्टर आहे ती, बरोबर, आणि एकूणात 88वी आहे, हा पण पॉइंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. आता जर जगाच्या बाबत विचार केला, जगाच्या बाबत, तर जगाच्या बाबत याच्या निम्मे करायचे. भारतात 88वी ग्रँड मास्टर आहे ना, तर जगाच्या बाबत ती 44वी ग्रँड मास्टर आहे. म्हणजे तो एक मुद्दा तुम्हाला तिथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि महाराष्ट्राची कितवी ग्रँड मास्टर आहे असं जर विचारलं, महाराष्ट्राची 13वी आहे. म्हणजे जगाची 44वी ग्रँड मास्टर आहे, भारताची 88वी आहे, आणि महाराष्ट्राची 13वी ग्रँड मास्टर आहे. म्हणजे हे पॉइंट तुम्हाला तिथं लक्षात आले पाहिजेत. आणि भारताची चौथी ग्रँड मास्टर आहे. म्हणजे हा पॉइंट जरी लक्षात नाही राहिला तरी हे जे बाकीचे पॉइंट तुम्हाला सांगितलेत ते इथं तुमच्या लक्षात राहणं जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यावरती तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथल्या इथं कव्हर झाल्या असतील. आता तिचं एक टोपण नाव आहे. आपल्याला बघा काहीतरी टोपण नावं असतात, बरोबर. तर टोपण नाव काय आहे तिचं, तर तिचं टोपण नाव आहे वंडर गर्ल. ओके, हे टोपण नाव पण लक्षात ठेवा. कधी कधी तुम्हाला असं स्टेटमेंट मध्ये टाकलं जातं की बाबा तिला वंडर गर्ल म्हणून ओळखलं जातं वगैरे. सो त्या अँगलने तुमच्या ह्या गोष्टी कव्हर पाहिजेत. तर हा पहिला मुद्दा क्लिअर झाला का प्रेडिक्शनचा सांगा. दिव्या देशमुख यांच्यावरती होता आणि तो तुमचा आता क्लिअर झालेला असेल. कमेंट करा तुम्हाला, आणि तुम्हाला जरी एखादा पॉइंट वाटला ना तो तुम्ही इथं फक्त ऍड करायचा आहे. यस, हा पॉइंट तुमचा क्लिअर झाला असेल. याच्यावरती या बाहेर तुम्हाला प्रश्न येणार नाही. पुन्हा एकदा सांगतो. आता अजून एक पॉइंट ऍड करतो बघा. जो बुद्धिबळ वर्ल्ड कप आहे, बरोबर, बुद्धिबळ वर्ल्ड कप हा जो आहे, बरोबर. आता आपण काय बघितलं होतं, महिला बुद्धिबळ जे काही 2025 ची स्पर्धा होती, पण हा बुद्धिबळचा जो काही वर्ल्ड कप आहे तो गोव्याला झालेला आहे. हे ठिकाण लक्षात ठेवा. कुठं? गोव्याला झालेला आहे 2025 चा. म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. भारतात आता हे दुसऱ्यांदा आयोजन आहे, हे दुसऱ्यांदा इथं आयोजन होतंय, दुसऱ्यांदा आयोजन. म्हणजे भारतात बरं का, गोव्यात आता आहे, पहिले एकदा भारतातच झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त हे माहिती ठेवा. बाकी हे जर विचारलं तर हे ठिकाण विचारतील, अन्यथा इथं विचारणार नाहीये. तुम्हाला एक पॉइंट सांगतो अजून एक, की ज्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. तो प्रश्न असा आहे की डी गुकेश, बरोबर, त्यांच्यावरती प्रश्न येऊन गेलाय. तर सगळ्यात महत्वाचा तो पॉइंट लक्षात ठेवा, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप. ओके, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप. आता ही जी जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप आहे, जी की सिंगापूरला झालेली होती, तिथं विजेता कोण आहे, तर सगळ्यात महत्वाचा डी गुकेश, बरोबर. याच्यावरती प्रश्न विचारलाय, डोमा राजू असं ते नाव आहे, बरोबर. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, जे काही 2 आशियाई देश आहेत, ओके, म्हणजे
आशियाई देशांमध्ये आता कसं की तिथं उपविजेता चीनचाच होता, म्हणजे आशियाई देशांमध्येच कॉम्पिटिशन होतं सगळ्यात महत्वाचा. तर एक पॉइंट असा लक्षात ठेवा की तो पहिला चॅम्पियनशिप म्हणजे चॅम्पियन आहे आशियाई, कारण इथं जो उपविजेता होता तो पण चीनचा होता. आता ते चीनचा असल्यामुळे काही नाव लक्षात ठेवायची गरज नाहीये, फक्त इथं लक्षात ठेवा की जी 2025 सॉरी 25 नाही या ही 24 ची स्पर्धा होती. ओके, तर हा पॉइंट तिथं तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे, म्हणजे किमान विजेता तरी लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचा दुसरा भारतीय आहे तो. ओके, दुसरा भारतीय आहे, फक्त हा एक कीवर्ड तिथे लक्षात ठेवा. आणि सर्वात तरुण ग्रँड मास्टर. ओके, सर्वात तरुण ग्रँड मास्टर, म्हणजे असे काही की पॉइंट म्हणजे लक्षात ठेवायचं. याच्यावरती जर प्रश्न आला तर तुमचा कव्हर होऊन जाईल. म्हणजे बुद्धिबळाशी रिलेटेड थोड्याशा महत्वाच्या तिथं स्पर्धा घेतलेल्या आहेत. याच्याही नंतर तुम्हाला अजून एक एक्स्ट्राचं सांगायचं झालं तर, जर तुम्हाला जोड्या लावा फॉर्मॅटमध्ये याच्यावरती प्रश्न आला, ओके, जोड्या लावा, तर कसा बनवू शकतो तो पण मुद्दा लक्षात घ्या. अलीकडचे काही ग्रँड मास्टर लक्षात ठेवा. 88 कोण आहे आता आपण बघितला, दिव्या आहे, ते नाव जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, बरोबर. मग याच्या आधीची 87 कोण होती ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. तर ए रा हरिकृष्णन, ओके, हे नाव लक्षात ठेवा, म्हणजे हरिकृष्णन लक्षात ठेवा. आणि 86 जे काही आहे तर तो श्रीहरी असं लक्षात ठेवलं तरी चालेल, तो तामिळनाडूचा आहे, श्रीहरी LR म्हणून आहे. म्हणजे हे जोड्या लावाला याच्यातलं एक दोन जरी तुमच्या लक्षात राहिलं तरी तुमचा तिथून तो प्रश्न म्हणजे हे होऊन जाईल. आणि अजून एक बुद्धिबळाशी रिलेटेड पॉइंट लक्षात ठेवा, म्हणजे तो का महत्वाचा आहे तर तो बघा, बुद्धिबळ ई स्पोर्ट. ओके, आता हा जो बुद्धिबळ ई स्पोर्टचा वर्ल्ड कप आहे 2025चा, ओके, 2025चा वर्ल्ड कप, हे ठिकाण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर ठिकाण आहे रियाद. कुठं आहे रियाद, तर ते सौदी अरेबियाला आहे. हा एक पॉइंट तुम्ही तिथं लक्षात ठेवला पाहिजे. कुठं, सौदी अरेबिया. कळालं का पॉइंट, म्हणजे हा एक पॉइंट तिथं तुम्ही त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. चला, एवढे पॉइंट तुमचे कव्हर झाले का बुद्धिबळाशी रिलेटेड, मला सांगा. चला कमेंट करून सांगा लवकर. पुढचं प्रेडिक्शनचा मुद्दा दुसरा. चला, आता जो दुसरा मुद्दा आहे तुम्हाला, तर ते जे काही टेनिस स्पर्धा आहेत, ओके, टेनिस स्पर्धा मागच्याच 1 जून 2025 ला जो पेपर झालेला आहे कंबाईनचा, त्याच्यामध्ये याच्यावरती प्रश्न होता. तुम्हाला प्रत्येक अँगल सगळा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे, एक लक्षात ठेवा. ह्या 4 स्पर्धा आहेत, बरोबर. एक पहिली जी आहे बघा, आता इथं तुम्हाला काही कॉमन गोष्टी आहेत, बरोबर, कॉमन गोष्टी आहेत. तर सगळ्यात महत्वाचं ऑस्ट्रेलियन, बरोबर, ऑस्ट्रेलियनची एक स्पर्धा आहे आणि दुसरी विम्बल्डन आहे. विम्बल्डन. आता ह्या ज्या दोन स्पर्धा आहेत ना, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पुरुष एकेरीच्या बाबत एकच विजेता आहे, सेम आहे दोन्हीकडे पण, जानिक सिनर म्हणून आहे. हे नाव लक्षात ठेवा, त्याच्यावरती मागच्या वेळेला प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. आणि त्याच्यानंतर आता ऑस्ट्रेलिया आणि विम्बल्डन झालं, राहिल्या कोणत्या स्पर्धा, एक राहिली फ्रेंच ओपनची स्पर्धा आणि दुसरी कोणती राहिली, अमेरिकन ओपनची स्पर्धा. चारही तुमच्या इथंच पाठ होणार ही खात्री आहे, बरोबर. तर बघा, फ्रेंच आणि अमेरिकन ओपन जे आहे तर तिथलाही जो विजेता आहे तो सेम आहे, त्याचं नाव आहे कार्लोस अल्कराज. ओके, कार्लोस लक्षात ठेवायचं ह्या दोन्हींना. जो आणि यांचे देश पण लक्षात ठेवा, हा कार्लोस स्पेनचा आहे, हा जो जानिक सिनर आहे तो इटलीचा आहे. कुठला आहे, इटलीचा आहे.
ते तुम्हाला पुरुष एकेरीच्या बाबत लक्षात आलाय का? पॉइंट पहिला मला सांगा टेनिस स्पर्धाच्या बाबत. पाठ झालं का सांगा? ह्या दोन्हींचा सेम आहे, ह्या दोन्हींचा सेम आहे. पाठ झालं का? पॉइंट सांगा. तुम्हाला परीक्षेला जाईपर्यंत करंट तुमचं पाठच करून घेणार. ओके, म्हणजे हे असं एवढं तुम्हाला स्पेसिफिक दिल्यावरती मला नाही वाटत की बाबा तुमचं पाठ व्हायचं राहील. हे इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे हा एक पॉइंट तुमचा क्लिअर झाला. आता सगळ्यात महत्वाचं जी ऑस्ट्रेलियन ओपन आहे, इथं महिला जी आहे महिला एकेरीच्या बाबत, तर ती महिला कोणती आहे लक्षात घ्या. मॅडिसन कीज म्हणून आहे. मॅडिसन कीज हे नाव लक्षात ठेवा, मॅडिसन कीज. आता जी विम्बल्डनची विजेती आहे ती पण तुम्हाला माहिती पाहिजे. विम्बल्डन म्हटलं की इगा स्विएटेक, इगा स्विएटेक हे नाव लक्षात ठेवायचं. आता फ्रेंच ओपनची जी काही महिला एकेरीची तिथं विजेती आहे ती कोको गॉफ म्हणून आहे. कोको गॉफ हे नाव लक्षात ठेवा. ओके, आणि इकडं जी अमेरिकन ओपनची विजेती आहे ती पण तुम्हाला माहिती पाहिजे. ती आयर्ना सबलेंका म्हणून आहे. आयर्ना सबलेंका. झालं का पाठ? आता यांचे देश पण सांगतो तुम्हाला. जी मॅडिसन कीज आहे ती युएसए ची आहे, म्हणजे अमेरिकेची आहे. इगा स्विएटेक जी आहे तर इगा स्विएटेक ही पोलंड देशाची आहे, बरोबर. आता इथं राहते कोण? कोको गॉफ जी आहे ती सुद्धा युएसए ची आहे, अमेरिकेची. आणि ही जी आयर्ना सबलेंका आहे तर ती बेलारूसची आहे. काय होतं, तुम्हाला प्रश्न असा उलटा फिरवला ना तर तुमची धांदल उडते. म्हणजे प्रश्न कसा विचारला जातो, समजा ऑस्ट्रेलियन ओपन 2025 पुरुष एकेरी असं आयोग देतं की जॉनिक सिनर आहे, मग ते विचारतात की कुठला देश आहे, मग इथं तुम्हाला इटली. म्हणजे कोणत्याही अँगलने तुम्हाला जर प्रश्न विचारला तर तो इथून कव्हर झालाच पाहिजे, याच्या बाहेर प्रश्न येणारच नाही. ओके, त्या गोष्टी तुम्हाला तिथं लक्षात ठेवायच्या. क्लिअर झाला का मुद्दा मला सांगा बरं. हा मुद्दा तुमचा पाठ झाला का? मला ह्या गोष्टी थोड्याशा क्लिअर करा. तुमच्याकडून काही गोष्टी मी पाठच करून घेणार की ज्या खूप इझी आहेत आणि ज्या तुमच्याकडून राहिल्या नाही पाहिजेत. ओके, चला आता पुढचा पॉइंट बघा. पुढचा तिसरा पॉइंट आहे. चला आता हा जो तिसरा पॉइंट आहे तर एक एक करून बघू आपण. आता इथं जागतिक कसोटी, राईट, व्यवस्थित बघा बर का. चॅम्पियनशिप 2025, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2025. इथं तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जो विजेता संघ असतो तो, विजेता संघ कोणता आहे, एक मिनिट. इथं विजेता संघ जो आहे तो आहे दक्षिण आफ्रिका. झालं का पाठ? पाठ झालंच पाहिजे. ओके, आता हे का विचारलं जाऊ शकतं त्याचं कारण पण सांगतो. दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच हे विजेतेपद पटकावले. आले का लक्षात? पहिल्यांदाच. जे कीवर्ड लिहून देतो, म्हणजे तुम्हाला का करायचंय पाठ. आयोगाला हे प्रथम गोष्टी आवडतात, म्हणून तुम्हाला इथं ही गोष्ट लक्षात ठेवायची. झालं का क्लिअर? चला आता याच्यातच एक दुसरा पॉइंट देतो तुम्हाला. हा एक पॉइंट झाला आपला. आता जो दुसरा पॉइंट आहे तर तो साधारणतः जी काही आयसीसी आहे, बरोबर. आयसीसी ची जी काही चॅम्पियन ट्रॉफी आहे, बरोबर, आयसीसी ची चॅम्पियन ट्रॉफी कधीची? 2025 ची, बरोबर. आता ही जी आयसीसी ची ट्रॉफी आहे तर सगळ्यात महत्वाचं ही काय आहे बरं? वन डे
स्पर्धा आहे, बरोबर, वन डे. तर मग याच्यामध्ये जो विजेता आहे तो आहे भारत, म्हणून आपल्याला थोडस लक्ष द्यायचंय. आणि थर्ड टाइम आहे, तिसऱ्यांदा. ओके, तिसऱ्यांदा आहे. आता इथं जो उपविजेता आहे ते कुणाला हरवलंय वगैरे, तर न्यूझीलंड आहे, एवढा मुद्दा तिथे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे जर विचारलं तर. आणि सगळ्यात महत्वाचा, हा जी फायनल मॅच झालेली होती, फायनल मॅच, तर ही फायनल मॅच झालेली होती दुबईला, UAE. ओके, हे पॉइंट तुमच्या लक्षात आलेत का? समजलं का? याच्यामध्ये तुम्हाला एवढ्या गोष्टी विचारल्या जातील. आता फक्त काही गोष्टी याचे फॅक्ट तुम्हाला सांगतो. ठीक आहे, बघूया याचे फॅक्ट जे महत्वाचे आहेत. इथं जर तुम्हाला विचारला, जो अंतिम सामनावीर आहे, बरोबर, अंतिम सामनावीर, तर त्याच्या बाबत म्हणजे महत्वाचं वाटतं, तो आहे रोहित शर्मा, बरोबर. कारण रोहित शर्माने 76 धावा केलेल्या होत्या. हा एक पॉइंट तुम्ही तिथे लक्षात ठेवू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, जो रोहित शर्मा आहे, बरोबर, इथं रोहित शर्मा बद्दल आपण बोललो गेलंय, बरोबर. तर जो रोहित शर्मा आहे, तर ही जी काही चॅम्पियन ट्रॉफी आहे, बरोबर, तर चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये काय झालेलं आहे की हा जो सामनावीराचा पुरस्कार आहे, सामनावीर, इथं बघा सामनावीर दिले, तर सामनावीर पुरस्कार जिंकणारा तो फर्स्ट आहे, पहिला आहे. त्याच्यामुळं त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. म्हणजे आणि जिंकणारा तर आहे, पण एक कर्णधार पण आहे तो, म्हणजे पहिल्यांदा जिंकणारा कर्णधार. सो त्याच्यामुळे तिथं प्रश्न येऊ शकतो, म्हणून तुम्हाला तो अँगल दिलेला आहे. ओके, आणि कर्णधार तर आहे, वयस्कर पण आहे तो, बरोबर, तो पण पॉइंट आहे. म्हणजे काही फॅक्ट तुम्ही तिथे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि जी आयसीसीची स्पर्धा होती त्याच्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेला, बरोबर, तो पहिलाच कर्णधार आहे अंतिम सामन्यामध्ये पण. म्हणून तर अंतिम सामनावीर रोहित शर्मा. लक्षात येतंय का? एकाच कीवर्ड वरून तुम्हाला ते 2-3 पॉइंट सांगितलेत, आणि ह्या ज्या वरच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तिथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. झाले का हे पॉइंट क्लिअर? कमेंट टाकत चाला तुम्ही, म्हणजे तुम्ही ऍक्टिव्ह आहात असं मला लक्षात येईल. आणि सगळ्यात महत्वाचा एक पॉइंट असा जर विचारला पॉइंट की सदिच्छा दूत, राईट, कोण होतं त्या ट्रॉफीसाठी, तर भारताकडून शिखर धवन हे नाव लक्षात ठेवा. भारताकडून कोण होतं? शिखर धवन ह्या ट्रॉफीसाठी सदिच्छा दूत. ओके, हा एक पॉइंट तुम्हाला तिथे लक्षात ठेवायचा आहे. झाल्या का गोष्टी क्लिअर आता? म्हणजे इथं जर प्रश्न आला तर तुमचा चुकला नाही पाहिजे, मला तुमच्याकडून म्हणजे ऑब्वियस मार्क आलेच पाहिजे. चला, आता तुम्हाला याच्यामध्ये जो आशिया कप आहे तो पण ऍड करू आपण. आशिया कप, बरोबर, क्रिकेटचाच आहे तो, 2025चाच, जास्त जुना नाही, म्हणजे आयोग याच्यावरती प्रश्न विचारणार आहे. तर इथं विजेता जो आहे, तर तो विजेता पण कोण आहे? भारत आहे. आणि 9व्यांदा विजेता आहे. कितव्यांदा? 9व्यांदा, नॉट अ जोक. आणि इथं पाकिस्तानला हरवलंय आपण. ओके, विरोधात कोण होतं? पाक, हरवलंय यांना, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि इथली पण जी फायनल मॅच होती, फायनल मॅच, तर ती दुबई म्हणजे UAE, राईट, तिथं झालेली आहे. तो मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. आणि हा जो आशिया कप आहे 9 वेळा जिंकलाय, म्हणजे तो सर्वाधिक वेळात झाला, बरोबर. ह्या गोष्टी पण तुम्हाला माहिती पाहिजेत. समजलं का तुम्हाला आशिया कप? यस, तर आशिया कप देखील तुमच्यासाठी महत्वाचा होता, म्हणून आपण तो पॉइंट जाता जाता कव्हर केलेला आहे. ओके, आता जे IPL आहे, ठीक आहे, IPLचा पण पॉइंट कव्हर करू.
बऱ्यापैकी जणांना आवडतं IPL, राईट. म्हणजे इंडियन प्रीमियर लीग 2025 टाटा IPL, राईट. तर सगळ्यात महत्वाचं इथले जे विनर आहेत, विनर कोण आहेत बरं, तुम्हाला माहिती आहे राईट सगळ्यांना, RCB, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू. तर हे पहिल्यांदाच आहे, बरोबर, पहिल्यांदाच यांचा विजय झालेला आहे. हा पॉइंट तिथं लक्षात ठेवा, म्हणून विचारलं जाऊ शकतं. आणि जे उपविजेता आहे, उपमध्ये कोण आहेत, तर इथं तुम्हाला माहिती आहे पंजाब किंग्स, बरोबर. म्हणजे हे तुमच्या सहज लक्षात राहील, हे लक्षात राहिला काही अडचण नाही असं मला वाटतं, बरोबर. म्हणजे हा एक पॉइंट तुमचा इथं कव्हर झालेला आहे. म्हणजे सोपे सोपे मुद्दे आहेत, जास्त कॉम्प्लिकेटेड केलेले नाहीत, फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. आता हे जे IPL आहे ती महिलांची पण आहे, बरोबर. वुमन प्रीमियर लीग, म्हणजे वुमन प्रीमियर लीग WPL 2025, बरोबर. याच्यावरती जर विचारलं तर सगळ्यात महत्वाचं इथं विजेता जो संघ आहे तर तो मुंबई इंडियन्स आहे, MI, बरोबर, मुंबई इंडियन्स. आणि उपविजेता कोण आहे, दिल्ली कॅपिटल्स. राहील का लक्षात तुमच्या, राहीलच पाहिजे महिलांनी, तर हे लक्षात ठेवलंच पाहिजे. आता हा एक मुद्दा झाला, इथे एक दुसरा पण तुम्हाला सांगतो जाता जाता, तर तो आहे अंडर-19, ओके, अंडर-19 महिला T20, राईट, वर्ल्ड कप, T20 वर्ल्ड कप. म्हणजे याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो. याच्यामध्ये का येऊ शकतो, तर इथं विजेता भारत आहे सेकंड टाइम, दुसऱ्यांदा इथं विजेता भारत आहे दुसऱ्यांदा, त्याच्यामुळे प्रश्न येऊ शकतो, ओके. आणि उपविजेता इथं कुणाला हरवलंय आपण, आपल्या महिलांनी, तर दक्षिण आफ्रिका. लक्षात येते का, त्याच्यामुळं हा एक मुद्दा लक्षात ठेवा, हा एक ठेवा. आता रिसेंट जी महिलांनी कामगिरी केली आहे ती आताच्या काही एक्झामला येणार नाही, ते खूप रिसेंट आहे, ओके, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळं ते नंतर मेन्सच्या वेळेला कव्हर करू. चला, हे आता प्रेडिक्शन पॉइंट 4, त्याच्यामध्ये काही मुद्दे ऍड करू आपण. आता महत्वाचे पुरस्कार बघू आपण. चल, म्हणजे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण असे पॉइंट निवडतोय की ज्याच्यावरती प्रश्न येणार आहे. म्हणजे असं नाही होणार की आपण भरमसाठ सगळा डेटा पुस्तकातला घेतला किंवा सगळ्या वर्षभराच्या घडामोडी घेतल्या, त्याला काही पॉइंट नाहीये, त्याला प्रेडिक्शन नाही म्हणत. ऍक्च्युली जिथं प्रश्न येणार आहे तिथंच आपण प्रेडिक्शन करणार आहे. आता हे जे पद्म पुरस्कार आहेत ना, बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, 2025 चे जे आहेत ना, आकडा तुमचा पाठ पाहिजे 139 असं म्हणा 2-4 वेळा, 139. मागच्या ग्रुप सी ला 1 जून 2025 ला ते किती आहेत याच्यावरती प्रश्न विचारलाय, तुम्ही पेपर काढून बघा, ओके. पूर्ण तुमच्या कंबाईनच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि सेम त्या अँगलनेच शिकवत आहे, हा पॉइंट पहिला क्लिअर करतो. आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे पद्मविभूषण असतात, बरोबर, पद्मविभूषण आहे, पद्मभूषण आहे, बरोबर, आणि पद्मश्री आहे, बरोबर. ते असे असतात ते 3. मग याचं सेग्रिगेशन पण तुम्हाला विचारलं जाईल. हे 7 आहेत, बरोबर, हे 19 आहेत, आणि हे किती आहेत, 113 आहेत. 7, 19, 113 अनुक्रमे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. हे 2 फॅक्ट म्हणजे 2 MCQ झाले. एकतर इथं विचारतील किंवा हे सेग्रिगेशन विचारतील, राईट, किंवा पद्मश्री विचारतील, व्हॉट एव्हर, एखादं स्पेसिफिक पण विचारतील. सो हे फिगर्स लक्षात ठेवा, तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. आलाय का पॉइंट तुमच्या लक्षात, ठीक आहे. चला, पॉइंट लक्षात आला असेल तर आता आपण काय करू, एक एक करून बघू. चला, पहिलं आपण पद्मविभूषण, ओके, पद्मविभूषण. तर पद्मविभूषण मध्ये तुम्हाला कोण कोण लक्षात ठेवायचे, 7ही
लक्षात का ठेवायचे, किमान त्यांचं क्षेत्र वगैरे तुम्हाला माहिती पाहिजे. कारण काय होतं, त्याच्यावरती जर प्रश्न आला आणि तुमचा चुकला तर मग ऑब्वियस तुमचं नुकसान आहे. प्रश्न तर एका बेसिक लाईनलाच धरून विचारला जातो. ठीक आहे, तर बघा एक एक व्यक्ती बघू. आता नावं थोडीशी तिकडची, एक मिनिट, त्यात माझं अक्षर थोडस खराब आहे. दुव्वुरी असं नाव आहे. ओके, दुव्वूर नागेश्वर रेड्डी. रेड्डी लक्षात ठेवा. चला ते नाव जाऊ द्या, रेड्डी लक्षात ठेवा. यांना जो पद्मविभूषण मिळालाय तो वैद्यक शास्त्रामध्ये मिळालाय. लक्षात आलं का? कशामध्ये मिळालाय? वैद्यक शास्त्र. लक्षात ठेवा. जी दुसरी व्यक्ती आहे तर ती जगदीश खेहर, जगदीश खेहर म्हणून आहे. आता ते न्यायमूर्ती होते, तर त्यांना जो मिळालाय सार्वजनिक व्यवहार मध्ये मिळालाय. लक्षात ठेवा. तिसरी जी व्यक्ती आहे ती आहे कुमुदिनी लखिया. कुमुदिनी लखिया म्हणून आहे. आता ही जी कुमुदिनी लखिया आहे यांना भेटलाय कला. कुमुदिनी कला म्हणजे क सेम आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढची जी व्यक्ती आहे लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम. लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम ही जी व्यक्ती आहे लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम, या व्यक्तीला पण कला याच्यामध्ये भेटलाय. ओके, कशामध्ये भेटलाय? कला याच्यामध्ये भेटलाय. त्याच्यानंतर एम टी नायर म्हणून आहेत. एम टी नायर. तर हे जे नायर आहेत, नायर यांना कशामध्ये भेटलाय? तर त्यांना भेटलाय साहित्य आणि शिक्षण. साहित्य शिक्षण या फील्डमध्ये त्यांना भेटलेला आहे. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. आता एक मिनिट, जी पुढची व्यक्ती आहे 6वी, तर तो कुणाला भेटलाय ते सांगतो. तर ओसामू ही व्यक्ती आहे. तर ओसामू सुझुकी म्हणून आहे. ओसामू सुझुकी. राईट. मारुती सुझुकी कार आहे, तुम्हाला माहिती. राईट. तर कशामध्ये भेटलाय? व्यापार उद्योग. आलं का लक्षात? व्यापार उद्योग. आणि 7वी जी व्यक्ती आहे पद्मविभूषण मध्ये, त्या व्यक्ती आहे शारदा सिन्हा. शारदा सिन्हा. आता ह्या ज्या शारदा सिन्हा आहेत यांना भेटलेला आहे तो कलामध्ये. ओके, म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला तिथं लक्षात ठेवायच्या होत्या. आता पुढं म्हणजे पद्मविभूषण जसे आपण पाठ केले तसे जे पद्मश्री आहेत, बरोबर, किंवा जे पद्मभूषण आहेत. आता पद्मभूषण मध्ये बरेच आहेत बरं का. पद्मभूषण जर बघितलं ना, इथं तुम्हाला बरेच पुरस्कार भेटलेले आहेत. म्हणजे 19 नावं आहेत तुम्हाला तिथं. मग ते एवढे करायचेत का? नाही. किमान मी जी लिस्ट देतोय ना तेवढी करा. जर तुम्हाला जोड्या लावायला प्रश्न आला तर सुटून जाईल. ए सूर्यप्रकाश म्हणून एक व्यक्ती लक्षात ठेवा. ए सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाश असंच लक्षात ठेवलं तरी चालेल. तर त्यांना मिळालाय पत्रकारिता. ओके, पत्रकारिता मध्ये मिळालाय. जी दुसरी व्यक्ती आहे ती एक लक्षात ठेवा, ती आहे बिबेक देब्रॉय. तर ही जी व्यक्ती आहे यांना कशामध्ये भेटलाय? त्यांना भेटलेला आहे साहित्य शिक्षण या फील्डमध्ये. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. जी तिसरी व्यक्ती आहे ती पण तुमच्यासाठी महत्वाची आहे. ती आहे जतीन गोस्वामी म्हणून. जतीन गोस्वामी. आता ही जी व्यक्ती आहे जतीन गोस्वामी, त्यांना जो पुरस्कार भेटलाय तो भेटलाय कला फील्ड मध्ये. एक नाव लक्षात ठेवायचंय तुम्हाला. याच्यानंतर मनोहर जोशी आहेत. कुठले आहेत मनोहर जोशी? कोण सांगू शकतं? सांगा बरं कमेंट मध्ये. चला, महाराष्ट्राच्या जिओग्राफीचा अभ्यास केलाय का तुम्ही? बरोबर. कुठं आहेत सांगा बरं. चला कमेंट करून सांगा. मनोहर जोशी, एक जिल्हा वेगळा झाला तेव्हा होते ते मुख्यमंत्री. राईट. सांगा मला तो कशाशी रिलेटेड आहेत ते. आता पुढची जी व्यक्ती आहे
नंदामुरी बालकृष्ण, राईट, बालकृष्ण. आता हे यांना तुम्ही ओळखत असाल, साऊथच्या मूवी मध्ये आहेत नंदामुरी बालकृष्ण, यांचे मूवी पण तुम्ही बघितले असेल. म्हणजे हे कला फील्डशी रिलेटेड आहे, कला, राईट. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याच्यानंतर पी आर श्रीजेश, पी आर श्रीजेश हे नाव लक्षात ठेवा. आता हा पी आर श्रीजेश जो आहे तो खेळाडू आहे, बरोबर, म्हणजे क्रीडा फील्डशी रिलेटेड आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आता इथं यांचं नाव आलंयच, तर जे पी आर श्रीजेश आहे, बरोबर, जे एकूण टोटल तुम्हाला माहिती आहे 19 पद्मभूषण पुरस्कार भेटलेत, तर त्याच्यामध्ये हे एकमेव आहेत खेळाडू, बरोबर, एकमेव खेळाडू आहेत. सो हा एक पॉइंट तुम्ही तिथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्या 6 व्यक्ती तरी लक्षात ठेवा. 7वी व्यक्ती जर तुम्हाला लक्षात ठेवायची असेल तर सगळ्यात महत्वाची पंकज उदास, राईट, पंकज उदास, उदास असं नाव आहे, पंकज उदास. आता तुम्हाला माहिती आहे सिंगर आहेत ते, बरोबर, म्हणजे कुठे येणार, कला, राईट. आणि 8वी एक लक्षात ठेवायची असेल तर ती एक लक्षात ठेवा, माझंच नेम आहे शेखर, राईट, कपूर, हे एक लक्षात ठेवा. का, कला फील्डशी रिलेटेड आहे, महाराष्ट्राशी रिलेटेड आहे, म्हणून तुम्हाला तिथे लक्षात ठेवायचंय. पद्मभूषण मध्ये एवढे 8 नावं जरी तुम्ही लक्षात ठेवले ना, जर तुम्हाला जोड्या लावायला प्रश्न आला तर ऑब्वियस तो तुमचा प्रश्न डेफिनेटली कव्हर होईल. ओके, म्हणजे ते पॉइंट लक्षात ठेवा. स्पेसिफिक विचारलं तरी ह्या नावांमधूनच प्रश्न येईल. आणि मग राहतं काही पुढं, तुमचे जे पद्मश्री आहेत, ओके, पद्मश्री बाबत पण सांगतो. तर पद्मश्री भरपूर आहेत, एवढी लिस्ट सगळी पाठ करायची का नाही. काही इम्पॉर्टंट किमान जे महाराष्ट्राशी रिलेटेड आहेत, ओके, ती नावं बघू आपण, राईट. तर पहिलं नाव आहे अच्युत पालव, ओके, हे एक नाव आहे. तर हे कोणत्या फील्डशी रिलेटेड आहे, तर कला, ओके, कधी विचारलं तर. त्याच्यानंतर दुसरी जी व्यक्ती आहे ती पण तुमच्यासाठी महत्वाची आहे, ती आहे अरुंधती भट्टाचार्य, अरुंधती भट्टाचार्य. लक्षात येतंय का, हा पॉइंट पण महत्वाचा आहे. तर ही व्यक्ती आहे व्यापाराशी रिलेटेड, बरोबर, म्हणजे क्षेत्र. त्याच्यानंतर तिसरी जी व्यक्ती आहे अशोक मामा, म्हणजे अशोक सराफ. तर मग अशोक सराफ सगळ्यांना माहिती आहे, कला, बरोबर. तर त्याच्यानंतर अजून एक महत्वाची व्यक्ती जी आहे ती वासुदेव कामत म्हणून आहे, वासुदेव कामत. मग वासुदेव कामत जे आहे तर ते कला, ते पण कला फील्डशी रिलेटेड आहेत. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. 5वं एक नाव लक्षात ठेवा, सुभाष शर्मा, ओके. ते जे सुभाष शर्मा आहेत ना, तर हे सुभाष शर्मा कृषीशी रिलेटेड आहे, कृषी, ओके, लक्षातच राहिलं पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतर चला अजून पण सांगतो तुम्हाला, ठीक आहे. पुढचं मे बी 6 नंबर असेल, ठीक आहे. पुढचं जे नाव आहे तर त्याच्यामध्ये चैत्रराम पवार, ओके, चैत्रराम पवार. आता हे जे चैत्रराम पवार आहेत तर ते कशाशी रिलेटेड आहेत, साहित्य, ओके, साहित्य, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर एक आहेत विलास डांगरे म्हणून, विलास डांगरे, डोंगर नाही बरं का, डांगरे आहे, डांगरे. तर ते आरोग्याशी रिलेटेड आहेत, म्हणजे तो एक पॉइंट तुम्हाला तिथं माहिती पाहिजे. लक्षात आलंय का, एवढे लक्षात ठेवाल का, एवढेच ठेवा. चला, एवढे लक्षात राहतील का तुमच्या, मला पहिलं ते सांगा. बस झाले, ते खूप झाले. जर एवढंच तुमच्या लक्षात राहिलं तरी कमावलं म्हणायचं. ओके, हा, जिल्हा निर्मितीच्या वेळी सांगितलं तुम्ही आन्सर, व्हेरी गुड. मला तेच म्हणायचं होतं, तुम्ही पहिल्याच चॅप्टर मध्ये ते अभ्यासलं, ते नाव इथं दिसलं, म्हणून मग मी तुम्हाला तिथं प्रश्न विचारलेला होता. एक नाव तुम्ही लक्षात ठेवा अजून इथं, ते नाव होतं
राणेंद्र भानू मुजुमदार, राईट. हे जे आहेत मुजुमदार म्हटलं की कलाशी रिलेटेड आहे, एवढं लक्षात ठेवा. लक्षात आलं का? इनफ आहे. आता ते पद्म पुरस्कार जाऊ द्या, ते झाले 25 आलं का लक्षात? काय काय तुम्हाला गोष्टी प्रॉपर लक्षात ठेवायच्यात. आता मग इतरही आहेत, क्रीडा क्षेत्रामधले काही विजेते आहेत, जसं आर अश्विन असेल वगैरे. ते कोणत्या फील्डशी रिलेटेड आहे ते फक्त तुम्ही लक्षात ठेवू शकता. आर अश्विनच्या बाबत लक्षात ठेवा, तो क्रिकेटशी रिलेटेड आहे, राईट. आणि अजून जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर हरविंदर सिंग म्हणून जे आहेत ऍथलेटिक्स मध्ये, तर ते प्यारा तिरंदाज आहे. एवढ्या गोष्टी तुम्ही तिथे लक्षात ठेवू शकता. चला, आता हे जे पुढचा पॉइंट आहे प्रेडिक्शनचा 5 नंबरचा, मे बी नंबर जरी चुकला तरी काय हरकत नाही, राईट. प्रेडिक्शन बरोबर आलं पाहिजे. चला, पुढचा आहे 59वा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे, बरोबर, ज्ञानपीठ. त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर विनोद कुमार शुक्ला, काय नाव लक्षात ठेवाल? विनोद कुमार शुक्ला. ओके, हे नाव तुम्हाला पाठ झालं पाहिजे. 2024 आहे बर का, 2024. तो का चर्चेत आहे? तो दिलाय मार्च 2025. म्हणजे विनोद कुमार शुक्ला इथं तुम्हाला लक्षात ठेवायचंय, कारण छत्तीसगड मधले ते पहिलेच लेखक आहेत. छत्तीसगड मधले पहिले लेखक आहेत की ज्यांना तो पुरस्कार मिळालाय. त्याच्यामुळं तुम्हाला तिथं लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांचं एक साहित्यकृती आहे, म्हणजे ती अशी होती की दीवार में एक खिडकी रहती है, दीवार में एक खिडकी रहती है. हे त्यांची म्हणजे एक साहित्य होतं, त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार पण मिळालाय. छत्तीसगडचे ते पहिले लेखक आहे, म्हणून हे ज्ञानपीठ बाबत हे बेसिक फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि मग बाकी एक त्यांच्या बाबत असं आहे, त्यांना 2023 मध्ये, ओके, 23 मध्ये जो पेन नाबोकोह हा जो पुरस्कार आहे का, तो पण मिळालेला आहे. ते विचारणार नाही तुम्हाला, पण एक लक्षात असू द्या की त्यांना हा पण पुरस्कार मिळालाय. असा पुरस्कार मिळणारे ते पहिले भारतीय होते तेव्हा, पहिले भारतीय. सो एक त्यांचा इथं मुद्दा आहे, सो त्या अँगलने फक्त तिथं लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. आता हा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे, ज्ञानपीठ पुरस्काराच्या बाबत याची स्थापना जी आहे, स्थापना ओके 1961 ची आहे. बट 61 ला सुरुवात नाही झालेली, सुरुवात कधीची आहे? 1965 ची आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं, 23 भाषांसाठी हा दिला जातो, 22 भाषा प्लस इंग्रजी. लक्षात आलंय का? म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. ज्ञानपीठ म्हटलं की 23 भाषा आहेत, साहित्य अकादमी म्हटलं की 24 भाषा आहेत. क्लिअर झालं का? 23 भाषामध्ये म्हटलं की ज्ञानपीठ, 24 भाषा म्हटलं की साहित्य अकादमी. हे एक तुम्हाला तिथं लक्षात ठेवायचंय. झालं का? आणि जो ज्ञानपीठचा पहिला पुरस्कार मिळालाय, सगळ्यांना माहिती आहे कुणाला मिळालाय, तर ते गोविंद शंकर कुरूप म्हणून होते, राईट. तर त्यांना तो मिळालेला होता. आता हा एक पॉइंट तुमचा इथं कव्हर झालेला असेल. आता इथं जसं आपण ज्ञानपीठ पुरस्कार बघितलाय, लगेच साहित्य अकादमीचा पण बघू, कारण साहित्य अकादमीच्या पुरस्कारावरती कंबाईनला प्रश्न विचारला जातो. मग ते इथं लगेच कव्हर करू आपण. साहित्य अकादमी, साहित्य अकादमीचे जे पुरस्कार आहेत, हा वर्ष लिहू द्या नाही तर कन्फ्युजन होईल. 2024 वेळी 23 भाषेतील साहित्यिकांनाच तो दिला जातो, म्हणजे दिला होता. पण साहित्य अकादमी पुरस्कार 24 भाषांसाठी दिले जातात, पण यावेळी 23 भाषातील साहित्यिकांनाच तो दिलेला होता, कारण बंगाली भाषा इथं वगळली होती ह्या 24 मध्ये वर का फक्त. हा, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता इथं मराठीसाठी जे विजेते आहेत त्याच्यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाणार. नाव लक्षात ठेवा, सुधीर रसाळ.
ओके, सुधीर रसाळ हे नाव लक्षात ठेवा, यांना तो मिळालेला आहे. ओके, कशासाठी मिळालाय? राईट, हा एक अँगल असतो. मग त्यांचं एक पुस्तक आहे. ओके, पुस्तक कोणतं आहे? तर विंदाचे गद्य रूप. विंदाचे गद्य रूप याच्यासाठी. ओके, या पुस्तकासाठी तो मिळालाय पुरस्कार. ओके, या पुस्तकासाठी. तर तुम्हाला हे विचारलं जाईल याच्यावरती आज, म्हणजे अशा पद्धतीने आजपर्यंत प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे. आता ही मराठी होती. एक कोकणी पण लक्षात ठेवा, अल्टरनेट कोकणी. तर कोकणीमध्ये एक लक्षात ठेवा, रंगतरंग. काय? रंगतरंग हे जे काही आहे, रंगतरंग हा निबंध संग्रह आहे, याच्यासाठी मिळालाय. निबंध संग्रह, निबंध संग्रह हा एक पॉइंट तिथं लक्षात ठेवा. तर तो ते जे नाव आहे मुकेश थळी, थाळी नाही बर का, मुकेश थळी हे नाव आहे रंगतरंगसाठी. मराठीतला विंदाचे गद्यरूप. राईट, सुधीर रसाळ. पाठ झालं का सांगा? प्रश्न येणार बर का तुम्हाला, प्रश्न येणार. आता साहित्य अकादमी पुरस्काराची म्हणजे स्थापना 1954 ला आहे, पण सुरुवात कधी आहे ही गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. 1955 सुरुवात इथं आहे, स्थापना 54 ची आहे. लक्षात आलंय का? आणि तुम्हाला मागचा पण सांगतो, कधी कधी आयोगाला हुकी येते, मागचा पण प्रश्न विचारतात. 2023 चा जो साहित्य अकादमीचा पुरस्कार होता, तर तुम्हाला सगळ्यांना माहितीये, रिंगाण कुणाचं होतं हे? कृष्णात खोत हे एक नाव तुम्ही तिथं लक्षात ठेवा. झालं का क्लिअर? चला, क्लिअर झालंय का मला एकदा सांगा. क्लिअर झाल्या असतील गोष्टी तर पुढे जायला आपल्याला, कारण साहित्य अकादमी अजून युवा आणि बाल साहित्य पुरस्कार राहिलेत. चला, आता बघायचं आहे युवा व बाल साहित्य, याच्यामध्ये पण प्रश्न विचारला जातो. हे पण 2024 चे आहेत. सॉरी, 24 चे नाही, हे 25 चे घ्या. चला, युवा आणि बाल साहित्य पुरस्कार 2025 चा. तर मराठीसाठी जो विजेता आहे तो महत्वाचा आहे. त्यांचं नाव आहे प्रदीप कोकरे. त्यांचे नाव आहे प्रदीप कोकरे. ओके, लक्षात आलं? कादंबरीचं काय नाव आहे ते तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. तर खोल दुष्काळ डोळे असं नाव आहे. दुष्काळ डोळे, खोल दुष्काळ डोळे ही कादंबरी आहे. याच्यासाठी युवा व बाल साहित्य पुरस्कार जो आहे 2025 चा मराठीमध्ये प्रदीप कोकरे यांना भेटलेला आहे. पाठ झालं का सांगा? चला, स्क्रीन वगैरे दिसतीये का तुम्हाला? चला, हे 2025 च सांगितलं. चला, 2024 च पण सांगू द्या तुम्हाला, नाही तर तुम्ही म्हणाल 24 चा प्रश्न आल्यावरती आम्ही काय करायचं हो. तर बघा, जी उसवन आहे, उसवन बरोबर, तर उसवन साठी मिळालंय कादंबरी. तर ते देवीदास सौदागर हे नाव लक्षात ठेवा. हे युवा आणि बाल साहित्य दोनही 24-25 चे इथं तुम्हाला कंपॅरिझन करून दिले. जिथं 24 चे ही महत्वाचे आहेत ना, ते इथं मी देण्याचा प्रयत्न केलाय. चला, तुम्हाला इथून क्लिअर झाले का सांगा? कारण तुम्ही आजपर्यंत वेगवेगळ्या अँगलने बघितलं असेल, जसं मी सांगतोय तसं करून जा फक्त. ठीक आहे, तर बाल साहित्य पुरस्कार पण बघू ह्याच प्रेडिक्शन मध्ये, ह्याच पॉइंट मध्ये. हा, बाल साहित्य पुरस्कार. ठीक आहे, बाल साहित्य पुरस्कारावरती पण प्रश्न
विचारला जाऊ शकतो. तर जे मराठी आहेत, मराठीमध्ये जे विजेते ठरलेले होते तर ते डॉक्टर होते, डॉक्टर सुरेश सावंत. ओके, कोण होते? सुरेश सावंत. तर कविता संग्रह आहे, कविता संग्रह, त्या कविता संग्रहाचं नाव काय आहे? आभाळ माया. आभाळ माया. ओके, लक्षात ठेवा, आभाळाची माया. हा, तर म्हणजे इथं हा एक पॉइंट तुमचा कव्हर झाला. आता अनुवाद पुरस्कार बघू. ठीक आहे, अनुवाद पुरस्कार हे पण दिले जातात. अनुवाद, ओके. तर साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 2025 चे, बर का, 25 चे. तर याच्यामध्ये जे मराठी मधले विजेते आहेत, मराठी, तर आहे सुदर्शन आठवले. ओके, नाव काय आहे? सुदर्शन आठवले हे नाव तुम्हाला तिथे लक्षात ठेवायचंय. ओके, सुदर्शन आठवले, आठवले तुम्हाला. तर सगळ्यात महत्वाचं, त्यांनी अनुवाद कशाचा केलेला आहे? द डिफिकल्ट ऑफ बीइंग गुड. द डिफिकल्ट ऑफ बीइंग गुड, म्हणजे चांगले बनून राहण्यामध्ये खूप अडथळे येतात. राईट, असंच आहे मानवी जीवनाचं पण, बरोबर. खूप चांगलेही असणं कधी कधी घातक आहे मानवी आयुष्यासाठी. राईट, चला, हे झालं का तुमचं पाठ? मला एवढं सांगा. आता हे जे द डिफिकल्ट ऑफ बीइंग गुड आहे, तर हे गुरुचरण दास यांनी लिहिलेलं आहे. ओके, हे पण तुम्हाला सांगतो. म्हणजे जर विचारलं की कुणाच्या पुस्तकाचा अनुवाद वगैरे केलाय, तर त्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. आता जसं इथं मराठी भाषेचा अनुवाद आहे, जर तुम्हाला कधी हिंदीमध्ये विचारणार नाहीच, मराठीच विचारणार, पण हिंदीमध्ये फक्त नाव लक्षात ठेवा, मदन सोनी आहेत. मदन सोनी, सोनी हे नाव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं जे आहे इंग्रजी, बरोबर. तर इंग्रजीसाठी तुम्ही लक्षात ठेवू शकता अनिसूर. आणि नाव लक्षात ठेवा, अनिसूर. ओके, आणि आहे तिथं अनिसूर रहमान म्हणून आहेत. हे दोन लक्षात ठेवले तरी इनफ आहेत. विचारणारच नाही, पहिली गोष्ट हेच विचारणार तुम्हाला, जे याला प्रेडिक्शन म्हणतात. विचारलं तर हेच, किंवा मग हे कोणत्या पुस्तकासाठी, हे नाही. ओके, हे फक्त तुम्हाला एक्स्ट्राचं दिलंय. जर काय म्हणतो, दुर्दैवाने आलंच तर तुमचा प्रश्न कव्हर होऊन जाईल. चला, आता 6वा मुद्दा, त्याच्यात काही पॉइंट बघू. इथपर्यंत तुमचे झाले. सन्मान बघू. आता हे 2024 पण बघू आणि 2025 पण बघू. चला, दोन्हीही बघू. तर व्यास सन्मान जो आहे 2024चा, तर सगळ्यात महत्वाचे जे सद्गुरू भद्रेश दास स्वामी आहेत, भद्रेश दास हे नाव लक्षात ठेवा. 2024 साठी भद्रेश दास स्वामी हे नाव इथं लक्षात ठेवायचं. यांना तो 2024चा मिळालेला आहे, बरोबर. आणि 2025चा जर तुम्हाला हे विचारला तर तो सूर्यबाला आहे. सूर्यबाला 2025चा कोणाला मिळालाय? सूर्यबाला हे नाव लक्षात ठेवा. त्या हिंदी लेखिका आहेत सूर्यबाला, हिंदी लेखिका. तर हा जो 2024चा आहे, तर तो 34वा आहे. मग हा ऑब्वियस कितवा असणार आहे? 35वा असणार आहे. 34 आणि 35वे जे व्यास सन्मान आहेत, त्या गोष्टी तुम्हाला तिथं हे करून दिल्या. कव्हर झालं का? इथं भद्रेश दास स्वामी असं आहे ते, बरं का. भद्रेश दास स्वामी आहेत. फक्त ही नावच लक्षात ठेवा.
बाकीचं काही नाही, एवढं नाही विचारलं जाणार. फक्त हे जे आहे सूर्यबाला यांच्या बाबत जर विचारलं ना तुम्हाला, कोण देश कोण म्हणजे कोण देश असं काहीतरी आहे, कोण देश को वासी, कोण देश को वासी असं आहे, कौन देश को वासी असं ते नाव आहे. देश को वासी आपण म्हणतो ना कोणत्या देशाचे आहे, तर ते तसं कोण देश को वासी असं ते नाव तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कोण देश को वासी, वेणू की डायरी, वेणू की डायरी असं ते आहे. ओके, हे सूर्यबालाचं लक्षात ठेवा. हिंदी लेखिका आहेत 2025चा, हे 24चा आहे. 25चा जास्त करून लक्षात ठेवा, प्रश्न आला तर तुम्हाला त्याच्यावरती येणार आहे. चला, हे झालं का इथं. आता अजून एक सन्मान तुम्हाला क्लिअर करून देतो मिळालेला, तर तो आहे इंदिरा गांधी. ओके, इंदिरा गांधी काय आहे, सॉरी, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, शांतता. मग हा जो शांततेचा पुरस्कार आहे तर तो 2024चा आहे शांततेचा, बरोबर, 25चा नाहीये, 24चा आहे. तर मिशेल बॅचलेट, मिशेल बॅचलेट म्हणून आहेत. ओके, हे नाव लक्षात ठेवा, मिशेल बॅचलेट. ओके, ते नाव बॅचेलेट असं आहे, बॅचेलेट हे नाव लक्षात ठेवा. तर त्या चिली देशाशी रिलेटेड आहेत, चिलीच्या माजी अध्यक्ष आहेत त्या, चिली देशाशी रिलेटेड आहे, तेवढं लक्षात ठेवा. त्यांनी UN वुमनचे काय म्हणतो संचालक आणि तिथं ह्युमन राईट जे कमिशन असतं राईट, त्याच्यावरती पण काम केलंय मिशेल बॅचलेट यांनी. त्याच्यामुळं इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जे आहेत 2024चे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. हे महत्वाचे पुरस्कार झालेत का तुमचे, आता सांगा बरं. चला, आता महत्वाचं प्रेडिक्शन 7 नोबेल. चला, फिक्स प्रश्न येणार, आला ना तर तुमचा इथूनच सुटणार, एवढं पण सांगतो. तुम्ही पुस्तकं वाचलेली असू द्या नसू द्या, बट प्रेडिक्शन वरती लक्ष द्या. आता हे जे नोबेल पुरस्कार आहेत ना, याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एक एक वाला बघू. ओके, एक एक वाला बघू. पहिला आहे शांतता. ओके, शांतता, शांततेचा जो नोबेल मिळालेला आहे मारिया, मारिया नाव लक्षात ठेवा, मुलीचं नाव आहे, बरोबर, मारिया कोरिना माचाडो असं आहे, माचाडो, मारिया कोरिना माचाडो. फक्त मारिया लक्षात ठेवा, मारियाला मिळालाय शांततेचा. ओके, आणि हे जे नोबेल पुरस्कार आहेत तर ते 24चे नाहीयेत, 2025चे आहेत. कारण 25चे का विचारणार, मागच्या 1 जून 2025 ला जी प्रिलिम झाली कंबाईनची ग्रुप सी ची, त्याच्यामध्ये 24चे विचारला. सो 24चे आता विचारणार नाही, आता तुम्हाला 25चे, म्हणजे जे म्हणतात ना की कोणती लिस्ट करायची वगैरे, तर 25च्या लिस्ट प्रॉपर करा, त्याच्यातून एक ओव्हरलुक तुमचा होऊन जातो. तर शांततेसाठी मारिया कोरिना माचाडो यांना तो मिळालेला आहे. तुम्हाला माहिती पाहिजे, जर त्यांचा देश विचारला तुम्हाला तर व्हेनेझुएला. ओके, व्हेनेझुएला जो देश आहे त्या तिथल्या आहेत, हे पण तुम्हाला माहिती पाहिजे, कारण शांततेच्या नोबेल बाबत तुम्हाला ऑब्वियस प्रश्न विचारले जाणार. ओके, तर त्यांनी काय केलेलं आहे याच्यावरती पण कधी कधी प्रश्न विचारला जातो, तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल, तर सगळ्यात महत्वाचा लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ओके, म्हणजे सगळ्यात महत्वाचं व्हेनेझुएलाच्या त्या म्हणजे मारिया, बरोबर, तर त्या दुसऱ्या व्यक्ती आहेत, बरोबर, दुसऱ्या व्यक्ती आहेत त्या व्हेनेझुएलाच्या की ज्यांना शांततेसाठी पुरस्कार मिळालाय, आणि पहिल्या महिला आहेत. ओके, दुसऱ्या व्यक्ती जरी असल्या तरी पहिल्या महिला आहेत, म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, जसं आपल्याकडे इंदिरा गांधी आयरन लेडी आहेत, बरोबर,
तसं त्यांनाही आयरन लेडी म्हणून ओळखलं जातं, मारिया माचाडो यांना. ओके, आले का तुम्हाला यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्लिअर? ते फॅक्ट लक्षात ठेवा, याच्या बाहेर तुम्हाला काहीही विचारलं जाणार नाहीये. चला पुढचा पॉइंट बघू. पुढचा पॉइंट साहित्य 2025. आता साहित्यातला जो नोबेल आहे, थोडस नाव इंग्लिश मध्ये असल्यामुळे काही की अवघडच असतंय ऑब्विसली. फक्त पहिलं नाव लक्षात ठेवायचं, लास्लो. ओके, कुणाला मिळालाय हे नाव कधी पण लक्षात ठेवायचं, म्हणजे तुम्हाला हिंट लागते. ते पुढे काही असू द्या, लास्लो यांना मिळालेला आहे. तर पुढचं त्यांचं असं लिहून देतो तुम्हाला पहिल्यांदा, क्रास्ना. एक लक्षात ठेवा, हो को ई असं ते आहे. ओके, हे काही लक्षात ठेवायची गरज नाही. लास्लो हे नाव तुम्ही ओके, हे लास्लो तिथं तुम्हाला लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. एवढ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या. आता सगळ्यात महत्वाचं, हे कुठले आहेत? हंगेरी नावाचा देश आहे. कुठं? हंगेरी. तर ते हंगेरीच्या बाबत लक्षात ठेवा, साहित्यातलं जे नोबेल आहे तर ते तो पुरस्कार मिळवणारे ते दुसरे आहेत. ओके, दुसरे हंगेरियन लेखक आहेत, फक्त एवढं लक्षात ठेवा. बाकीचं त्यांचं साहित्य संपदा वगैरे काही जास्त लक्षात ठेवायची गरज नाही. बट हे नाव लक्षात ठेवा की साहित्यातला यांना तो मिळालेला आहे. याच्यावरती तुम्हाला जर प्रश्न आला तर तुमचा एवढ्यावरून तो क्लिअर होऊन जाईल. ओके, म्हणजे त्यांचं जर साहित्य बघितलं तर वॉर अँड वॉर हे पण एक साहित्य होतं, राईट? किंवा मग नोव्हेल ट्रान्सलेटेड असं पण एक साहित्य आहे, बट काही गरज नाही त्याची. ठीक आहे, एवढंच तुम्ही तिथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, आता हे 2 नोबेल पुरस्कार झाले. आता आपण जो तिसरा आहे तो बघणार आहोत, वैद्यक शास्त्र. ठीक आहे, वैद्यक शास्त्रामध्ये कुणाला मिळालाय तर त्याचा थोडक्यात आढावा घेऊ. वैद्यक शास्त्रामध्ये जो पुरस्कार मिळालाय, ओके, 3 नावं आहेत. ओके, पहिलं त्याच्यातलं लेटर कधी पण लक्षात ठेवायचं. पहिलं मेरी आहे. ओके, मेरी एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरे फ्रेड आहेत. ओके, पुढे मी त्यांचं सांगतो, पण पहिलं लक्षात ठेवा. आणि तिसरं शिमोन आहे, शिमोन. ओके, ह्या तिघांना भेटलाय मेरी फ्रेड शिमोन. मेरी फ्रेड शिमोन असं म्हणायचं म्हणजे तुम्हाला एका सिक्वेन्सने लक्षात राहील. ओके, तर इथं ई हुंको असं आहे पुढं. त्याच्यामुळे मी तेच सांगितलं ना, हे पहिली लक्षात ठेवायचं. पुढची नावं एवढी विचित्र आहेत की कुणाच्याच लक्षात राहत नाही. ओके, आता इथं फ्रेड रॅम्सडेल असं आहे. हे जे शिमोन आहे, ओके, शिमोन साकागुची. साकागुची, तर याच्यावरून साकागुची वरूनच तुम्हाला कळालं असेल हे जपानची व्यक्ती आहे. रॅम्सडेल वरून तुम्हाला अमेरिका, किंवा इकडे हे जे मेरी आहे ते अमेरिका, हे दोघं पण हे काही एवढं विचारत नाही त्यांचे देश वगैरे कोणते. तुम्ही फक्त हे मेरी फ्रेड शिमोन, ओके, मेरी फ्रेड शिमोन एवढं लक्षात ठेवा. वैद्यक शास्त्रामध्ये तुम्हाला सहजरित्या लक्षात राहिलं जाईल. जे काही काय म्हणतो पेरिफेरल ह्युमन जी सिस्टम आहे त्याच्याशी रिलेटेड काहीतरी केलंय त्यांनी, जाऊ द्या, ते काही विचारलं जाणार नाही. फक्त असं लक्षात ठेवा, एवढी ही 3 नावं तुम्हाला इथं माहिती पाहिजेत. आता वैद्यक शास्त्र झालं. आता रसायनशास्त्रामधले बघू. जर आले तुम्हाला रसायनशास्त्रामध्ये तर तुमचा प्रश्न कव्हर होईल. इथं ही 3 व्यक्ती आहेत. त्या 3 व्यक्तींची पहिली जी आहे, पहिले सुसुमू आहे. सुसुमू म्हणून एक आहेत. दुसरे रिचर्ड आहेत. ओके, रिचर्ड आहेत. आणि जी तिसरी व्यक्ती आहे तर ती ओमर आहे. ओके, सुसुमू, रिचर्ड, ओमर ही 3 व्यक्ती इथे लक्षात ठेवायची आहे. इथं कितागावा म्हणून आहे. ओके, दुसरं इथं रिचर्ड रॉबसन आहे. आणि इथं जे ओमर आहेत, ओमर याघी हे आहेत.
म्हणजे रसायनशास्त्रामध्ये सुसुमू रिचर्ड ओमर हे पहिलेच लेटर लक्षात ठेवा, सगळं लक्षात राहत नाही. ओके, हे जपानचे आहेत, नावावरूनच लक्षात येतं. ओके, एवढं समजलं का तुम्हाला? रसायन झालं, वैद्यकशास्त्र झालं, साहित्य झालं, बरोबर. अजून काय राहिलं? शांतता पुरस्कार झाला. अजून काय राहिलं सांगा बरं, काय राहिले सांगा, कमेंट करून सांगा काय राहिलंय. भौतिकशास्त्र राहिलंय का? भौतिकशास्त्रातले राहिलंय का? चला, तिथंही 3 व्यक्ती आहेत, तिथंही 3 व्यक्ती आहेत. जी पहिली व्यक्ती आहे जॉन आहे, जॉन क्लार्क. ठीक आहे, जॉन क्लार्क आहे. दुसरी जी व्यक्ती आहे जॉन, ओके, ती पण जॉन आहे, जॉन मार्टिनिस. म्हणजे इथं 2 जॉन आहेत बरं का, एक क्लार्क आहे, दुसरा मार्टिनिस आहे, आणि तिसरी जी व्यक्ती आहे ती मिशेल, जॉन मिशेल. असं लक्षात ठेवा, भौतिकशास्त्रामध्ये सहज तुमच्या लक्षात राहील. जॉन मिशेल डेवरेट ही ते व्यक्ती आहे. यांना क्वांटम मेकॅनिकल मध्ये काहीतरी भेटले, क्वांटम मेकॅनिकल टनलिंग जी काय आहे त्याच्यामध्ये भेटले. काही गरजेचं नाही कशात भेटले, फक्त हे नाव इथं तुम्हाला लक्षात ठेवायची. चला, हे समजलं का मला सांगा बरं. चला, 7वं पॉइंट समजलं का प्रेडिक्शनचं सांगा. ठीक आहे, जयाने सांगितलंय. ओके, इकॉनॉमिक्सचा राहिलाय. ठीक आहे, अर्थशास्त्र. बरं झालं आठवण करून दिली. प्रेडिक्शन करता करता असा एखादा पॉइंट हुकतोय. ठीक आहे, पहिला, दुसरी, तिसरी. इथं साहित्य आणि शांतता सोडलं की सगळीकडे 3 व्यक्ती आहेत. अर्थशास्त्रामध्ये पहिला फिलिप आहे. कोण आहे? फिलिप, हे नाव लक्षात ठेवा. दुसरा पीटर आहे. ओके, फिलिप पीटर एक आहे, आणि तिसरा जो आहे तो जोएल म्हणून आहे. जोएल, फिलिप पीटर जोएल हे 3 जण मित्र आहेत असं लक्षात ठेवा. फिलिप पीटर जोएल यांनी अर्थशास्त्रावरती पुस्तक लिहिलं, म्हणजे तुमच्या सहज लक्षात राहील. तर फिलिप अघियन आहे, फिलिप अघियन असं नेम आहे मे बी, राईट. फिलिप अघियन आहे. जो पीटर आहे हॉबिट आहे, पीटर हॉबिट, राईट. आणि तिसरी जी व्यक्ती आहे जोएल मोकिर आहे, मोकिर. हे काही गरजेचं नाही, हे फिलिप पीटर जोएल हे लक्षात ठेवा की ज्यांनी अर्थशास्त्रावरती पुस्तक लिहिलं. असं लक्षात ठेवा, तुमच्या ऑब्वियस लक्षात राहून जाईल, काहीच वेगळं करायची गरज नाही. चला, प्रेडिक्शन पॉइंट 8 असे महत्वाचे बीट घेत आहोत आपण. चला, समजलं का अर्थशास्त्राचं? पाठ झाला असेल आता तुमच्या बऱ्यापैकी गोष्टी. आता मी जे पॉइंट घेतलेले आहेत त्याच्यावरती जर प्रश्न आलाय आणि तुमचा जर प्रश्न चुकला तर त्याला सर्वस्वी जबाबदार कोण असणार आहात? तर तुम्ही असणार आहात. ओके, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेणार नाही, कारण माझ्या परीने मी सगळ्या गोष्टी केल्यात तुमच्यासाठी. ओके, चला ठीक आहे, आपण पुढचा पॉइंट बघूया. मे बी आता नाही म्हटलं तरी 20+ तरी पॉइंट झाले असतील प्रेडिक्शनचे, म्हणजे कारण पॉइंट मध्येच पॉइंट घेतले. तुम्हाला सोप्या भाषेतच सांगतो. जागतिक अन्न पुरस्कार हा एक लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो 2025चा बरं का. तर याच्यावरती प्रश्न काय येऊ शकतो, इथं जे विजेत्या आहेत, महिला आहे बरं का, महिला विजेत्या लिहितो म्हणजे लक्षात येईल. ज्या विजेत्या आहेत त्यांचं नाव मारी यांगेला. ओके, आता नाव असं का आहे तुम्हाला कळेल. मारी यांगेला हंगरिया असं नाव आहे, हंगरिया. ओके, आता त्या इथल्या नाहीयेत, ब्राझीलच्या आहेत, बरोबर.
ब्राझीलच्या आहेत म्हणून त्यांचं तसं नाव आहे. आणि पहिल्या ब्राझिलियन लेखिका आहेत त्या, सॉरी सॉरी हा लेखिका नाही, महिला आहेत, पहिल्या महिला आहेत, बरोबर. तर हा पॉइंट थोडासा तिथं लक्षात ठेवा, म्हणून प्रश्न येऊ शकतो. तर सगळ्यात महत्वाचं जैविक नत्र स्थिरीकरण जे काही आहे त्याच्यामध्ये त्यांनी संशोधन केलंय. जैविक नत्र स्थिरीकरण याच्यावरती त्यांनी काम केलेलं आहे. हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, एवढं हे राहील का लक्षात तुमच्या? सांगा. आणि जे ब्राझिलियन कृषी संशोधक मंडळ आहे तिथं पण त्या कार्यरत आहेत साधारणतः 1982 पासून. तो पॉइंट पण लक्षात ठेवा. आता हा जागतिक अन्न पुरस्कार तुम्हाला माहिती आहे पहिला कुणाला मिळालेला आहे? आपलेच आहेत, MS स्वामीनाथन, बरोबर. हरित क्रांतीशी रिलेटेड आहेत ते सुद्धा, म्हणजे त्यांना मिळाला 1987 ला. आता हा पुरस्कार का महत्वाचा आहे? तर हा अन्न क्षेत्रातला नोबेल आहे, म्हणजे काय की जे अन्न आणि कृषी आहे, बरोबर, तर त्या क्षेत्रातला नोबेल आहे. म्हणून तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण नोबेल बघितले ना आधी, मग हा इथला नोबेल आहे, त्याच्यामुळं इथं तुम्हाला त्या गोष्टी मी म्हणजे लक्षात आणून दिल्यात. समजले का तुम्हाला पॉइंट? मला सांगा. चला ठीक आहे. आता पुढचा जो पुरस्कार आहे तो बघायचा आहे आपल्याला, बुकर पुरस्कार, की ज्याच्यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. बुकर पुरस्कार की जो आहे 2025 चा, बरोबर. तर 2025 चा जो पुरस्कार आहे तर बानू मुश्ताक यांना मिळालेला आहे, बरोबर. तर त्यांचा एक लघु कथा संग्रह आहे, लघु कथा संग्रह. ओके, हा लघु कथा संग्रह आहे. तर त्याचं नाव आहे, ते पण विचारलं जाऊ शकतं, हार्ट लॅम्प, हृदयाचा दिवा. ओके, लक्षात ठेवा, लघु कथा संग्रह आहे. ओके, तो एक पॉइंट तुम्हाला तिथे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. राहील का लक्षात? आता दुसरा पॉइंट, कन्नड लेखिका आहेत त्या, बरोबर. कन्नड लेखिका, तर कन्नड भाषेतील लेखिकेला पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळालाय, त्याच्यामुळे पण तो पुरस्कार महत्वाचा आहे. तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. जो पुरस्कार आहे बुकर पुरस्कार, हा पुरस्कार म्हणजे बघा, हा जो लघुकथा संग्रह आहे तो त्यांचा पहिलाच आहे. ओके, पहिला लघुकथा संग्रह आहे की बाबा बानू मुश्ताक यांचा, तो पण लक्षात ठेवा. ऑल इंडिया रेडिओ मध्ये पण त्यांनी बेंगलुरूला असताना काम केलेलं आहे बानू मुश्ताक यांनी, तो एक पॉइंट तुम्ही लक्षात ऍड ऑन करू शकता. आणि 2024 मध्ये जो काही एक पेन ट्रान्सलेशन पुरस्कार होता, पेन ट्रान्सलेशन पुरस्कार, तर तो देखील त्यांना मिळालेला आहे. तर त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता हे 25चं बघितलंय आपण, एक ओझरता आढावा घेऊ 2024चा. तर 2024चा जो पुरस्कार आहे तो कुणाला मिळालेला आहे त्याच्यावरती जर तुम्हाला प्रश्न विचारला तर जेनी, हे नाव लक्षात ठेवा, एरपेनबेक, जेनी एरपेनबेक हे नाव तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तर कैरोस ही जी त्यांची कादंबरी होती, कैरोस, ओके, त्याला तो पुरस्कार मिळालेला होता. आणि त्या जर्मनीच्या आहेत, बरोबर, जर्मनीच्या आहेत, त्या भारतीय आहेत, बानू मुश्ताक, म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच ती गोष्ट क्लिअर केली, त्या जर्मनीच्या आहेत आणि त्यांचं कैरोस याच्यासाठी त्यांना मिळालेलं होतं. इंग्लिश मध्ये पण लिहून देतो, कैरोस. ओके, झाले का पॉइंट क्लिअर तुमचे? हे 2 पॉइंट म्हणजे
अन्न पुरस्कार बाबत आणि बुकर पुरस्काराबाबत तुमचा पॉइंट कव्हर करून दिलेला आहे. चला आता अजून एक इंटरनॅशनल लेवलवरती पुरस्कार तुम्हाला इथल्या इथं सांगतो. त्याच पॉइंट मध्ये 8 नंबरच्या पॉइंट मध्ये 2-3 पॉइंट सांगितलेत बरं का. म्हणजे तुम्ही म्हणाल फक्त 8च पॉइंट एवढ्या वेळ डिस्कस केल्यात का, एका पॉइंट मध्ये 4-4, 5-5 प्रेडिक्शन टाकलेत. ओके, असं नको व्हायला नाही तर एवढ्या वेळ घेऊन. ठीक आहे, तर बघा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार. ओके, हा जो रॅमन मॅग्सेसे पुरस्कार आहे 2025चा, बरोबर, 2025चा. तर 2025चे जे विजेते आहेत, तर इथं बघा एज्युकेट गर्ल्स ही एक ऑर्गनायझेशन आहे. ओके, हे विजेते आहेत. ओके, आणि जे बाहेरचे विजेते आहेत ते लक्षात ठेवायची गरज नाहीये. फक्त भारतीय विजेते एज्युकेट गर्ल्स ही संस्था आहे, ही लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये ओके, म्हणजे महिलांची पहिली भारतीय संस्था आहे ही महिलांची संस्था आहे एज्युकेट गर्ल, आणि पहिलीच भारतीय संस्था ठरली आहे की जिला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालाय. ओके, याचा संस्थापक कोण आहे त्या व्यक्तीविषयी, ती व्यक्ती इथं हायलाइट झाली. त्या व्यक्तीचं नाव आहे सफीना हुसेन. सफीना हुसेन हे नाव तुम्ही तिथे लक्षात ठेवा. सफीना हुसेन तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत. एज्युकेट गर्ल्सशी रिलेटेड आहेत, कारण त्या संस्थेला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2025चा भेटलाय. आलं का लक्षात तुमच्या? झालं का क्लिअर? चला सांगा. आता ही जी संस्था आहे ती काय करते, 15 ते 29 हा जो वयोगट आहे, जे ह्या वयोगटातल्या ज्या मुली आहेत, बरोबर, तिथे त्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी एक संधी देणारा एक प्लॅटफॉर्म आहे त्यांचा, प्रगती नावाचा एक प्रगती उपक्रम आहे त्यांचा. ओके, प्रगती नावाचा एक उपक्रम आहे त्याच्यासाठी. हा पॉइंट पण लक्षात ठेवा. ओके, आणि त्यांना वाईज म्हणजे ह्या ज्या सफीना हुसेन आहेत, त्या सफीना हुसेन यांना एक गोष्ट लक्षात ठेवा, 23चा जे काही वाईज प्राइज फॉर एज्युकेशन आहे ते पण मिळालेलं आहे. म्हणजे सफीना हुसेन यांचं काम महत्वाचं आहे. पुन्हा पण इथं ही संस्था चर्चेत आहे, याला पुरस्कार मिळालाय, ही व्यक्ती. एवढ्याच गोष्टी तुम्हाला पेपरला विचारल्या जातील, याच्या व्यतिरिक्त काहीही विचारणार नाहीये. एवढं झालं का क्लिअर? हे 2-4 पुरस्कार झालेत का सांगा बरं? आता चला पॉइंट 9 घेऊ. ठीक आहे, आता काही चित्रपटाशी रिलेटेड महत्वाचे मुद्दे बघू. ठीक आहे, थोडस इंटरेस्टिंग करूया. दादासाहेब फाळके, दादासाहेब फाळके, बरोबर, त्या पुरस्कारावरती आपण बघूया. ठीक आहे, दिसतंय. हा, तर दादासाहेब फाळके हा जो पुरस्कार आहे, तर तो जो 2023चा आहे बरं का, तो 25 मध्ये दिले, 2023चा आहे, पण ती गोष्ट लक्षात ठेवा, 2023चा. कुणाला मिळालाय, तर जे मोहनलाल आहेत, मोहनलाल, मल्याळम अभिनेता आहे मोहनलाल, राईट, मल्याळम अभिनेता आहे तो, मल्याळम मध्ये त्यांना मिळालाय. तर त्या गोष्टी तुम्हाला तिथं माहिती पाहिजेत. एकच मिनिट हा. ठीक आहे, मल्याळम मध्ये त्यांना मिळालाय, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. बाकी मग जास्त काही डेप्थ मध्ये लक्षात ठेवायची गरज नाहीये,
कारण दादासाहेब फाळके पुरस्कार जे काही आहे 1969 ला सुरुवात झालेली आहे, बरोबर. आणि भारतीय चित्रपट क्षेत्रातला तो एक सर्वोच्च पुरस्कार आहे. हे बेसिक गोष्टी माहिती आहेत आपल्याला, त्यामुळे जास्त काही इथं डिटेलिंग करायची गरज नव्हती, म्हणून ती केलेली नाहीये. एवढा एक मुद्दा तुम्हाला तिथं सांगायचा होता, तर तो क्लिअर झालेला आहे. आता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ओके. तर जे 1 ऑगस्ट 2025 ला जी घोषणा, म्हणजे रिसेंटचे आहेत बरं का, ऑगस्ट महिन्यातले. याच्यावरती तुम्हाला ऑब्वियस प्रश्न येऊ शकतो, तर मग तुम्हाला सांगतो की कुठं कुठं येऊ शकतो. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता, काय लक्षात ठेवायचं, इथं सर्वोत्कृष्ट शब्द आहे, सर्वोत्कृष्ट. ओके, अभिनेताचा जो पुरस्कार आहे तो शाहरुख खान, हे एक नाव तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आणि दुसरं आहे विक्रांत मेसी. विक्रांत मेसी हे एक नाव तुम्ही तिथे लक्षात ठेवा. त्या दोघांना मिळालेलं आहे. ओके, म्हणजे इथं कशामध्ये आहे, तर चित्रपट पण सांगतो. इथं जवान आहे आणि इथं जो चित्रपट आहे तो 12th फेल आहे, बरोबर. 12th फेल, राईट. म्हणजे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता इथं जर तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विचारली, राईट, अभिनेत्री, तर ती आहे राणी मुखर्जी. राणी मुखर्जी हे नाव तुम्ही तिथं लक्षात ठेवा. मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे अशी मूवी होती त्यांची. ठीक आहे, लिहून नाही दिले पण सांगितलीये, मिसेस चॅटर्जी वर्सेस मिसेस नॉर्वे असं ते आहे, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये जर तुम्हाला मराठी चित्रपट विचारला, राईट, मराठी चित्रपट, तर तो जो चित्रपट आहे तो आहे श्यामची आई. ओके, श्यामची आई. त्याच्यानंतर जर तुम्हाला बालचित्रपट नाही विचारणार, पण तो नाळ 2 म्हणजे नाळ 2 हा जो होता सिनेमा तो आहे. तर हे 2-3 जरी लक्षात ठेवलं ना तरी इनफ आहे, जास्त काही करायची गरज नाहीये. म्हणजे हे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत त्याच्यामुळे महत्वाचे असतात. इथं तुम्हाला प्रश्न ऑब्वियस विचारला जातो. झालंय का हे तुमचं? बॅलन डी ओर हा जो काही पुरस्कार आहे कशाशी रिलेटेड आहे सांगा बरं. बॅलन डी ओर 2025 चा बघायचा आहे आपल्याला, पण तो कशाशी रिलेटेड आहे मला सांगा बरं. अगदी बरोबर, राईट. चला, फुटबॉलशी रिलेटेड आहे, बरोबर. मग इथं पुरुष विजेता जास्त हायलाइट होतो, इथं प्रश्न विचारला जातो. किंवा महिला जरी विचारली तरी तुमचा प्रश्न कव्हर होणार. आता जो पुरुष विजेता आहे तो आहे उस्मान. उस्मान लक्षात ठेवा, उस्मान डेम्बेले. डेम्बेले, ओके. आणि इथं जी आहे एतना बोनमती, कोण आहे? एतना बोनमती हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचंय. एतना बोनमती, बोनमती हे नाव लक्षात ठेवा. म्हणजे पुरुष आणि महिला दोनही इथं तुम्हाला सांगितले. ओके, की बार्सिलोना स्पेन इकडून आहे आणि हे उस्मान डेम्बेले जे आहे ते फ्रान्स कडून आहे, बरोबर, फ्रान्स. असं तुम्ही लक्षात ठेवा. हे 2 फॅक्ट जरी लक्षात ठेवले तरी बॅलन डी ओर पुरस्कार जो आहे 2025 चा, एकदा बॅलन डी ओर वरती पण कंबाईनला प्रश्न विचारलाय, सो त्या अँगलने इथं माहिती असू द्या. जर प्रश्न आला तर तो तुमचा तिथून 100% कव्हर होणार आहे. चला, आता हे झालं. आता आपले राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार बघूया. ठीक आहे,
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार, बरोबर. आता हे जे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आहेत 2024 चे आहेत बरं का, हे साल टाकणं मी विसरतोय, 2024 चे आहेत. तर मग आता याच्यामध्ये जो पहिला बघायचा आहे मेजर ध्यानचंद हा जो पुरस्कार आहे म्हणजे मेजर ध्यानचंद खेलरत्न, की जो पहिला कोणत्या नावाने ओळखला जात होता सांगा बरं. इथे 4च आहेत, मी नावं सांगतो तोपर्यंत तुम्ही ते कमेंट करा, ठीक आहे. पहिला कोणत्या नावाने हा पुरस्कार ओळखला जायचा? पहिलं नाव आहे गुकेश डी, बरोबर, गुकेश डी, गुकेश डोमाराजो. त्याच्यानंतर दुसरं जे नाव आहे हरमनप्रीत, बरोबर, हरमनप्रीत सिंग, जे की हॉकीशी रिलेटेड आहे, बरोबर. तिसरं नाव जे आहे ते तुम्हाला प्रवीण कुमार यांचं आहे, प्रवीण कुमार. आणि चौथं जे नाव आहे ते आहे मनु भाकर, मनु लक्षात ठेवा, मनु भाकर, ठीक आहे. तर मनु भाकर म्हटलं की शूटिंगशी रिलेटेड आहे. प्रवीण कुमार कशाशी रिलेटेड आहेत तर ते पॅरा ऍथलेटिक्स आहे, पॅरा ऍथलेटिक्स, पॅरा ऍथलेटिक्स. हरमनप्रीत सिंग जे आहेत, हरमनप्रीत सिंग, तर ते हॉकीशी रिलेटेड आहेत, हॉकी असं लक्षात ठेवा. आणि गुकेश डी सगळ्यांना माहिती आहे चेस, बुद्धिबळ. पहिल कपाट जोड्या लावायला जरी प्रश्न आला ना, चुकला नाही पाहिजे, किंवा स्पेसिफिक कुणाला दिलाय कुणाला नाही दिला याच्यावरती जरी प्रश्न आला तरी चुकला नाही पाहिजे. अर्जुन पुरस्कार 2024 चे अर्जुन पुरस्कार, कारण कंबाईनला कधी कधी जोड्या लावा टाईप प्रश्न विचारला जातात. अर्जुन पुरस्कार 2024 चे त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. महत्वाचे काही खेळाडू लक्षात ठेवा, किमान जी मी लिस्ट देतोय ती तरी करा व्यवस्थित. पहिलं नाव आहे ज्योती, ज्योती याराजी असं नाव आहे, ज्योती याराजी, जी की ऍथलेटिक्स मध्ये आहे, ऍथलेटिक्स. ओके. दुसरं जे नाव आहे ते लक्षात ठेवा, एक मिनिट कनेक्ट करून देतो. हा एक मिनिट, अन्नू कुमारी, अन्नू कुमारी हे जे नाव आहे ते पण सेम ऍथलेटिक्सशी रिलेटेड आहे. ज्योती याराजी हे पण ऍथलेटिक्सशी रिलेटेड आहे. आता दुसरं एक नाव लक्षात ठेवा, सविती बुरा असं नाव आहे, सविती बुरा. आता हे जे नाव आहे तर ते बॉक्सिंगशी रिलेटेड आहे. ओके, बॉक्सिंग हे तिथे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये तिसरा जो पॉइंट आहे वंतिका अगरवाल, वंतिका अगरवाल. आता हे जे वंतिका अगरवाल आहे हे बुद्धिबळाशी रिलेटेड आहे, बरोबर. कशाशी रिलेटेड आहे? बुद्धिबळ. चौथं जे नाव आहे, ओके, चौथं ते कोणतं लक्षात ठेवाल तुम्ही? सलीमा टेटे, सलीमा टेटे म्हणून आहे. तर सलीमा टेटे हॉकीशी रिलेटेड आहे, हे एक नाव तुम्ही तिथं लक्षात ठेवा. पाचवं नाव तुम्ही कोणतं लक्षात ठेवणार आहात तर पाचवं नाव लक्षात ठेवा जर्मनप्रीत, हरमनप्रीत नाही बरं का, जर्मनप्रीत सिंग हे जे नाव आहे जर्मनप्रीत सिंग, तर हे कशाशी रिलेटेड आहे? हे सुद्धा हॉकीशी रिलेटेड आहे, हा पॉइंट लक्षात ठेवा. ही झाली 5 नावं. याच्यानंतर अजूनही काही लक्षात ठेवा. प्रीती पाल, प्रीती हे एक नाव लक्षात ठेवा, प्रीती पाल. तर प्रीती पाल यांना जे भेटले तर ते पॅरा ऍथलेटिक्स मध्ये भेटले, पॅरा ऍथलेटिक्स, जे हे तुम्ही तिथे लक्षात ठेवू शकता. लक्षात येतंय का? आणि जे स्वप्नील कुसाळे आहेत, ओके, स्वप्नील कुसाळे, त्यांना म्हणजे महाराष्ट्राचे आहेत आपले स्वप्नील कुसळे, तर त्यांना कशासाठी भेटले? शूटिंग मध्ये भेटले. अजून एक सचिन खिलारी म्हणून आहेत, बरोबर, सचिन खिलारी, त्यांना कशामध्ये भेटलंय?
त्यांनाही पॅरा ऍथलेटिक्स मध्ये भेटलंय, शॉर्टपुट म्हणजे गोळाफेक मध्ये मे बी पॅरा ऍथलेटिक्स. ही नावं काही लक्षात ठेवा, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाहीये. चला, हे पॉइंट तुमचे कव्हर झालेत का मला सांगा. आता काही शेवटचे 1-2-3 पॉइंट बघू, त्याच्यानंतर आपण थांबणार आहे. ओके, राईट. तर आता आपण काय करू, चला महत्वाचा एक पुरस्कार बघू, लॉरेसचा बघू. बरोबर, लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्ड जे काही आहेत, बरोबर, तर ते बघू. सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये हा जो पुरस्कार आहे, बरोबर, तर तो जे काही पुरुष आहे, पुरुष आणि महिला इथं दिला जातो, पुरुष आणि महिला. तर पुरुषांचा जो आहे मोंडो डुप्लांटिस, मोंडो डुप्लांटिस, एक मिनिट, मोंडो डुप्लांटिस यांना तो मिळालेला आहे. आणि महिला आहे, महिलामध्ये सिमोन बायल्स, सिमोन बायल्स, सिमोन बायल्स या दोघांना आहे. तर हे 2 लक्षात ठेवा, पुरुष आणि महिला. मे बी मध्ये एक म्हणजे असं पण झालं, मला कोणीतरी पाठवलं पण होतं, हे चेक करा बरं का, पुरुषांचा जो लॉरेस म्हणजेच काय, लॉरियस स्पोर्ट अवॉर्ड हा जो आहे कुणाला भेटलाय, एक काम करा, 2024 आणि 2025 हे बघा बरं जरा. मे बी इथं आर्मंड डुप्लांटिस असं काहीतरी मे बी माझ्या पण वाचनात आलंय. आता इथं तर सांगितलंय तुम्हाला, चेक करा, इथं लिहून देतो, ही गोष्ट चेक करा, नाहीतर याच्यावर प्रश्न यायचा परीक्षेत आणि राईट तुम्ही दोष मला द्याल. सो इथं आर्मंड डुप्लांटिस आहे मे बी असं काहीतरी, ते एकदा फक्त चेक करा. म्हणजे माझ्या पण वाचनात आहे, पण मला आता एक्झॅक्ट आठवत नाहीये. ओके, आर्मंडच आहे ना, आर्मंड डुप्लांटिस आहे ना, असंच काहीतरी आहे ना नेम. ओके, चला, म्हणजे ते 24 आहे का 25 स्नेहा, ते पण एकदा कन्फर्म कर बर का, म्हणजे ते पण सांगा हवं तर इथं. हे लॉरियस स्पोर्ट अवॉर्ड आहेत, तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितले थोडस लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चला, ते बघू, ते उद्या मी एकदा व्हेरीफाय करून टाकेल तुम्हाला. आता होल्ड वरती राहू द्या, हे प्रेडिक्शन होल्ड वरती ठेवा, थोडं करेक्शन करून मी पुन्हा सांगेल, रिलॅक्स. आता त्याचं कन्फ्युजन नको. एक मिनिट, चला, प्रेडिक्शन पॉइंट 11वा, हा 11वा पॉइंट घेतोय. आता 11 वाजून गेलेत, 11वा पॉइंट कव्हर करू, 11व्या पॉइंट मधले पॉइंट बघू, त्याच्यानंतर मग एक थोडं 2 मिनिटं बोलून आपण थांबणार आहोत, ठीक आहे. तर इथं बघा, विंदा करंदीकर, राईट, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार बघायचा आहे, जीवन गौरव. हे कधीच बघायचंय आपल्याला, 2024 आहेत. हे मी सांगेल तेवढीच नावं लक्षात ठेवायची. ओके, हे खूप महत्वाचं आहे. तर इथं राव साहेब रंगराव बोराडे, ओके, राव साहेब रंगराव बोराडे हे नाव लक्षात ठेवा, यांना मिळालाय तो. म्हणजे आपल्याला माहितीच पाहिजे. हा 24 आहे, मग तुम्हाला उद्या 23 पण एक इथं शॉर्ट मध्ये सांगतो. 23 जो मिळालेला होता, 23 विजेते होते डॉक्टर रवींद्र शोभने, बरोबर.
रवींद्र शोभने, बरोबर का? मग हे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार यांना मिळालाय. आता जे इतर पुरस्कार असतात, ओके, मग ते पण तुम्हाला याच्यामध्ये एक एक करून सांगतो ऍडिशन. तर याच्यामध्ये पहिला जो असतो तो महत्वाचा आहे, डॉक्टर अशोक केळकर पुरस्कार, बरोबर, अशोक केळकर यांच्याशी रिलेटेड, कारण तो भाषा अभ्यासक पुरस्कार असतो, तो व्यक्तीसाठी दिला जातो. ओके, व्यक्ती. मग तो कुणाला मिळालाय हे तुम्हाला विचारलं जाईल. तर इथं व्यक्ती आहे डॉक्टर रमेश. ओके, कोण आहे? डॉक्टर रमेश सीताराम सूर्यवंशी. ओके, हे नाव लक्षात ठेवा. अशोक केळकर पुरस्कार कोणाला मिळालाय? तर यांना. आता जो मंगेश पाडगावकर यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो, एक मिनिट, मंगेश पाडगावकर यांच्या नावाने जो दिला जातो पुरस्कार इथं, तो पण भाषा संवर्धन पुरस्कार आहे. तो कोणाला भेटलाय? तर हे नाव लक्षात ठेवा, भीमाबाई जोंधळे यांना. कुणाला? भीमाबाई जोंधळे यांना तो भेटलाय. लक्षात आलं का? एवढ्या 3 गोष्टी इथं सांगितल्या त्या ऍडिशन मध्ये. परत तुम्हाला प्रेडिक्शन 11 वरती आणतो. इथं आता एक महत्वाचा पुरस्कार बघायचा आहे आपल्याला अजून. ओके, महत्वाचा कोणता बघायचा आहे? तर सगळ्यात महत्वाचा आहे तो महाराष्ट्र भूषण पुरस्कार. कोणता पुरस्कार? महाराष्ट्र भूषण पुरस्कार. महाराष्ट्र भूषण कंबाईनला प्रश्न विचारलाय ह्या महाराष्ट्र भूषण वरती, तुम्ही बघा पेपर काढून. तर 2024चा जो पुरस्कार आहे, बरोबर, तो कुणाला भेटलाय? तर सगळ्यात महत्वाचं जे काही वाळू शिल्पकार, एक शिल्पकार आहेत, वाळू शिल्पकार नाही, शिल्पकार आहेत, त्यांना भेटलाय. ते शिल्पकार तुम्हाला माहिती पाहिजे, राईट? कुणी सांगू शकतं का नाव? फेमस आहेत, स्टॅच्यू ऑफ युनिटी त्यांनीच बनवलाय. कोण असेल बरं ते? राम सुतार आहेत का? चला सांगा बरं. स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणी बनवलाय? ऑब्वियस राम सुतार यांनी. मग राम सुतार यांनाच तो महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024चा भेटलाय. महाराष्ट्र शासनात म्हणजे महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे महाराष्ट्र भूषण, बरोबर. स्थापना कधीची आहे ह्या पुरस्काराची? 1995 ची आहे, बरोबर. महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार आहे तो, राईट. आणि सगळ्यात महत्वाचं 24चं झालं, 23चा तुम्हाला माहिती आहे, विचारला गेला तर अशोक सराफ यांना भेटलेला आहे. अशोक सराफ, ओके, की जे 20वे व्यक्ती होते, म्हणजे 20वा पुरस्कार त्यांना भेटलाय. मग हा ऑब्वियस 21वे व्यक्ती असणार आहेत. 21वा पुरस्कार यांना भेटलाय. ते फॅक्ट इथं लक्षात ठेवा. झाला का मुद्दा तुमचा कव्हर? महाराष्ट्र भूषण पुरस्कार झाला का? चला आता इथं तुम्हाला अजून एखादा पुरस्कार कव्हर करून देतो, राईट. आता इथं पुरस्कार बघा, लोकमान्य टिळक, राईट, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. ओके, हा जो राष्ट्रीय पुरस्कार आहे तो 2025चा आहे. एकच नाव लक्षात ठेवायचं इथं आहे, नितीन गडकरी, रोड अँड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर, बरोबर. 43वे मानकरी आहेत ते, म्हणजे 43वा पुरस्कार त्यांना भेटलाय. आणि याच्या अगोदरचा जो 2024चा आहे तो पण सुधा मूर्ती. आयोग काय करेल? सुधा मूर्ती फेमस पर्सनॅलिटी आहे, यांच्यावरती प्रश्न विचारेल, हे पण माहिती असू द्या. सुधा मूर्ती, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. झाले का हे 2 पुरस्कार कव्हर तुमचे? म्हणजे 2-3 पॉइंट इथं पण ऍड ऑन करून दिले. चला चौथा एक पॉइंट ऍड ऑन करतो. ओके, राजर्षी शाहू यांच्याबद्दल, म्हणजे हा जो आहे शाहू पुरस्कार 2025चा,
तर तो डॉक्टर जब्बार पटेल यांना मिळालाय. डॉक्टर जब्बार पटेल यांना तो मिळालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं 25ची ही जी शाहूंची जयंती होती 151वी आहे जयंती. ओके, तर त्या निमित्तानं म्हणजे त्या दिवशी यांना मिळालेला आहे डॉक्टर जब्बार पटेल. आलं का लक्षात तुमच्या? चला अजून एक सांगतो पुरस्कार तुम्हाला, मग त्याच्यानंतर थोडस बोलूया. जनस्थान पुरस्कार 2025 चा हा कुणाला मिळालाय? सगळ्यात महत्वाचं व्यक्ती आहे सतीश आळेकर. सतीश आळेकर ही व्यक्ती इथं लक्षात ठेवा. झालं का? चला 11 पॉइंट मधून किमान नाही म्हटलं तरी किमान 40 पॉइंट तरी झाले असतील असं मला वाटतंय. चला तुम्हाला प्रेडिक्शन कसं वाटलं ते पण सांगा. थोड्याशा दोन करंटच्या बाबत जी काही आपण एमसीक्यू म्हणजे बूस्टर टाइप एक एमसीक्यू काढत आहोत, बरोबर, की बाबा जे टॉपिक वाईज आहेत, बरोबर, टॉपिक वाईज. मग त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन मध्ये काय की तुम्हाला महत्वाचे एमसीक्यू देणार आहोत, म्हणजे 100+ क्वेश्चन असतील स्वरूपात तुमचा डाटा लक्षात यावा तुमच्या चांगल्या पद्धतीने. मग त्या हिशोबाने जसं आपण मी तुम्हाला ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्या बॅच मध्ये त्या टॉपिक वरती आधारित प्रत्येक टॉपिक वरती आधारित एमसीक्यू आहेत. म्हणजे जसं कृषी असेल, आर्थिक असेल, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, असे ते टॉपिक वरती प्रत्येक क्वेश्चन आपण जनरेट करत आहोत. तर मग जे टॉपिक वाईज क्वेश्चन आहेत, बरोबर, साधारणतः 100+ क्वेश्चन असणार आहेत प्रत्येक टॉपिक वरती. आणि त्याची जी टेस्ट आहे ती ऍप मध्ये अवेलेबल करून दिली आहे. प्रत्येक दिवसाला एक टेस्ट येईल, म्हणजे पुढच्या 10-15 दिवसामध्ये प्रत्येक सगळे टॉपिक होऊन जातील त्याच्यातले. तर काय होतं, एमसीक्यूचा सराव व्हावा या उद्देशाने आहे. आणि त्याची फी फक्त 55 रुपये ठेवलेली आहे. ओके, म्हणजे तुम्ही प्रत्येक जणाला ती घेता यावी म्हणून 55 रुपयामध्ये काय करू शकता, तुम्ही ती आपल्या ऍप मधून ऍस्पिरंट्स ड्रीम कॉर्नर, ओके, असं ऍप्लिकेशनचं नाव आहे आपलं प्ले स्टोर वरती. इथं खाली असं येतं बाय शेखर सर. ओके, 5000+ डाउनलोड आहेत आपल्या ऍपचे. ओके, आणि रेटिंग पण विद्यार्थ्यांनीच दिलेलं आहे. सो बिनधास्तपणे तुम्ही तिथून जॉईन करून घेऊ शकता. एवढी फीस ठेवलेली आहे, सगळ्यात कमी. आणि त्याच्यामधून तुम्हाला प्रत्येक टॉपिक वरचे 100+ क्वेश्चन देणार आहे. त्याची आन्सर की पण तुम्हाला दिली जाईल, की बाबा म्हणजे आन्सर की मध्ये घोळ नको, परत तुम्हाला उत्तर कुठून सापडणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जी टॉपिक आपल्या नोट्स मधून वाचत आहात 100% टोटल क्वेश्चन त्याच्यातून असतील. म्हणजे काय की तुम्हाला कन्फ्युजन नको व्हायला की कुठून क्वेश्चन आणलेत वगैरे, पण ते क्वेश्चन मधून देखील तुम्हाला फायदा होईल. तर ही एक सूचना द्यायची होती. आता दुसरी सूचना ऐका. आता हे ठेवून देतो सगळ्या गोष्टी. तर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा, करंट मध्ये तुमच्याकडे किती सोर्सेस आहेत याच्यापेक्षा तुम्ही आयोगाला अपेक्षित आहेत त्या गोष्टी वाचतायत का याच्यावरती तुमचा रिझल्ट असतो. आणि दुसरी गोष्ट, राईट, तुम्ही नेमकं तेच वाचताय का की ज्या गोष्टी आयोगाने गेल्या 5-6 वर्षामध्ये विचारलेल्या आहेत त्याच्या अवतीभोवतीचे तुम्ही एरिया कव्हर करताय का, याच्यामधून तुम्हाला त्या गोष्टी कव्हर होत असतात. म्हणजे अप्रोच तुमचा त्या सध्याचं जे प्रेडिक्शन आपण घेत आहोत त्या प्रेडिक्शन मधून तुमचा अप्रोच एवढा डेव्हलप होईल की तुम्हाला परीक्षेमध्ये मी जे पॉइंट सांगितले होते ते डायरेक्ट आठवतील. ओके, म्हणजे हे असं लेक्चर नाहीये की तुम्हाला 10 वेळा बघायला लागेल वगैरे, असला काही प्रकार नाहीये. एकदम टू द पॉइंट आहे, नो फापट पसारा. म्हणजे काही पण काही की तुम्हाला एखादी पीडीएफ घ्यायची आणि ते पॉइंट वाचून दाखवायचे, त्याच्यात काही पॉइंट नाहीये. जे गरजेचं आहे जितकं एक्झामला तेवढं मी घेतोय आणि ते तुमच्या लक्षात आलेलं आहे आता. तर जेव्हा जेव्हा लेक्चर असणार आहे तर ऑब्वियस तुम्ही याच प्लस
ऍप्लिकेशन मध्ये ज्या आधीच्या नोट्स वगैरे अवेलेबल करून दिलेल्या आहेत, किंवा आता ज्या टेस्ट बद्दल बोललो ती तुम्ही तिथून घेऊ शकता. जरी काय अडचण आली तरी मला बिनधास्त हक्काने सांगू शकता तुम्ही. आणि तुम्हाला जाता जाता एक गोष्ट नक्की सांगेल मित्रांनो, काय असतं, संधी आयुष्यात पुन्हा येत नाही. ओके, आता तुमच्याकडे संधी आहे, किंवा काय होतं कधी कधी अचानक अशीही घटना घडते की बाबा आपल्या माइंड वरतीच नाही, पूर्ण होल लाईफ वरती पण त्याचा इफेक्ट पडतो की बाबा नेमकं ऍक्च्युअल मध्ये झालंय काय. बट आपल्याला काही गोष्टी ह्या वेळेवरती सोडून द्यायच्या असतात. आपण पूर्ण ताकदीने, म्हणजे आता शेवटच्या दिवसांमध्ये बऱ्यापैकी मुलं मुली मला काही ना काहीतरी प्रॉब्लेम सांगतात की सर असंच झालंय, राईट, ही सिच्युएशनला मी सामोरं जातोय, असं आहे, राईट. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, लाईफ ही अनप्रेडिक्टेबल आहे. तुमच्या माझ्यासोबत काहीही होऊ शकतं. ओके, सो काय करायचं आहे, पूर्ण ताकद लावायची. शेवटचे जे काही आता किती पुढच्या महिन्यातले 20 दिवस आणि आताचे उद्यापासूनचे 7 दिवस, एवढे दिवस आहेत ना तुमच्याकडं, पूर्ण म्हणजे ताकद अशी लावा की पुन्हा असं रिग्रेट नाही फील झालं पाहिजे की यार थोडा प्रयत्न केला असता तर झाला असतं. बरोबर, म्हणजे काश हा शब्द नको आहे. काय होतं, आपल्या बघा आतुरतेने सगळे वाट बघतायत की बाबा कधी आपली दिदी दादा होतोय, राईट, ह्या आशेने. आणि तुमच्यावरती एवढं सगळं ते खर्च जाऊ द्या, बट सगळ्यात महत्वाचं एक आशा लागून राहिलेली आहे की आपल्या मुलाचं मुलीचं लवकर इथून सिलेक्शन होऊन ते बाहेर पडले पाहिजेत. हा सगळा उद्देश असतो आणि त्या अँगलनेच आपली तयारी पाहिजे. आपण अभ्यासात म्हणजे कमी नाही पडलो पाहिजे. मला हे तुम्हाला गोष्टी सांगायच्या होत्या. आता मी काही एवढा मोठाही नाही, आणि एक पण मी तर असं म्हणेल की मला एक छोटा भाऊ किंवा राईट तुमच्यापेक्षा थोडा मोठा असेल तर मोठा भाऊ, राईट, ज्या काही गोष्टी सांगतोय त्या तुमच्या हिताच्याच आहेत. आगामी काळामध्ये जेव्हा तुम्हाला परीक्षेत प्रश्नांचं रिफ्लेक्शन दिसेल तेव्हा तुम्हाला कळेल की हे करणचं खूपच उपयुक्त होतं, आपण दुर्लक्ष केलं. सो बिंदास करा, राईट. कारण इथून काय आहे की बाबा सगळ्या गोष्टी कारण मग प्रश्न येणार, राईट, ह्या तर गोष्टी होतीलच ना. बट प्रेडिक्शन केलंय त्याच्यातून प्रश्न आले तर त्याला प्रेडिक्शन म्हणतात. नाहीतर मग काही सगळ्या सिरीज आहेतच मार्केटमध्ये, कोण 1 डे घेईल 2 डे घेईल, काही घेणं देणं नाही. तुम्ही फक्त मी सांगतोय त्या पद्धतीने अभ्यास करा. कारण गेले 6 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये काय विचारलं जातं त्याच्या अवतीभोवतीचे एरिया ते करून प्रेडिक्शन आहे. आणि दुसरी गोष्ट, मला गेले 4 वर्ष हे करंटच्या बाबत मार्गदर्शन करण्याचा किंवा ओव्हरऑलच सगळा अनुभव आहे. तर त्याच्यामुळं तुम्ही बिंदास फॉलो करा. ज्या गोष्टी सांगतोय त्या व्यवस्थित फॉलो केल्या तर डेफिनेटली ही गोष्ट घडणारच. आणि एक गोष्ट म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल ना की बाबा आपण काही की मोटिवेट वाटत नाहीये, कुठून तरी आतून ऊर्जा येत नाहीये, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, असून म्हणजे अजून असं सीन नाही आलेला आहे आपल्या आयुष्यामध्ये की बाबा आपण आपल्या आई बाबांना प्राऊड फील करून दिलंय, राईट. तर ती हीच योग्य वेळ आहे की आता बाबा आपल्याला तो स्टँड घ्यायचा आहे आणि ती मनाशी तुम्ही खुणगाट बांधली पाहिजे असं मला वाटतं. आणि हेच गोष्टी मला तुम्हाला जाता जाता सांगायच्या होत्या. बाकी लेक्चर बद्दल प्रतिक्रिया असतील किंवा तुमच्या काय अडचणी असेल तर डेफिनेटली माझ्यापर्यंत पोहोचवा, राईट. मी एक छोटा मोठा भाऊ म्हणून तुमच्यासोबत कायमच आहे. म्हणजे एक असं असतं की बाबा आता ह्या 2-3 दिवसापूर्वी खूप मला कॉल असेही आले की बाबा खूपच निगेटिव्ह फील होतंय, राईट, सोडून द्यावं की काय, की बाबा मग हा सगळा प्रवास थांबवा किंवा संपलंय आमचं सगळं. तर ऍक्च्युली जीवन म्हणजे एक चढ उतारांनीच बनलेला आहे. तुम्हाला थोडासा संयम ठेवावा लागेल. कुठेतरी पोहोचायचंय म्हणजे थोडाफार आपल्याला आपलाच संयम ठेवावा लागतोय, राईट. निश्चितच तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील, पण सध्याच्या घडीला तुम्हाला पूर्ण अभ्यासावरती झोकून द्यावं लागेल, राईट. आणि शाहरुख खानचा पण तो मूव्ही मधला डायलॉग आहे की ऍट द एंड सगळ्या गोष्टी लाईफ मध्ये ठीक होतात. म्हणजे अशी कोणतीच गोष्ट नाही, बरोबर, की बाबा आपण पण बघा, समजा एखादी घरात काही गोष्ट असेल की बाबा आपल्याला घरी सांगायचंय, आपले आई वडील आपली म्हणजे आपलं ऐकत नाहीत असं कधी होत नाही, राईट. भले कधी रागवतात, पण आपण जर प्रेमाने गोष्ट सांगितली त्यांना तर त्या गोष्टी सॉल्व्ह पण होतात. तसंच इकडचं पण आहे, राईट. इथं जर तुम्हाला गोष्टी समजा करंट सारखा विषय आहे, इथं जर तुम्हाला त्या गोष्टी स्वतःला लक्षात येत नाहीयेत, तर मग एखादा जर प्रॉपर ज्याने त्याच्यात काम केलेलं आहे तो जर सांगत असेल तर त्या वेळेने अभ्यास करा.
निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही, हेच तुम्हाला जाता जाता सांगेल. चला, ऑल द बेस्ट. उद्यापासून तुम्ही चांगला अभ्यास कराल. करंटकडे बघण्याचा एक दृष्टिकोन तुमचा बदललेला असेल आणि आपल्या ऍप्लिकेशन वरती जे काही कंबाईनचे 2020 पासून तर 2024 पर्यंतचे 8-9 पेपर मी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिलेले आहेत. त्याच्यात पेपर सॉल्व्हिंगची जी टेक्निक आहे, कशा पद्धतीने म्हणजे तुम्ही जे लॉजिक, मॅजिक वगैरे अशा बॅच घेता मार्केटमधून 1000-1500 रुपये घालून, तर राईट, ते तशा पद्धतीचं पण नाहीये, त्याच्याही नेक्स्ट लेवलचं आहे. तुम्ही एकदा ते बघा. राईट, तुमच्या मार्क्स मध्ये 10+ ऍडिशन नक्की होईल. राईट, म्हणजे ते आता फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिले. पहिलं टेस्ट सिरीज मध्ये होतं वगैरे, तर त्या गोष्टी आहेत. म्हणजे जाता जाता एवढंच सांगेल, कुठलीही भीती मनामध्ये बाळगू नका. राईट, गोष्टी आपल्या मनाविरुद्ध नक्की होत असतात. म्हणजे कधी कधी असंही होतं की बाबा एकदम लो फील करून देणारी घटना घडते किंवा काही पण होतंय. म्हणजे सध्याला मला हेच प्रॉब्लेम खूप म्हणजे फेस होत आहेत, कारण तेवढे फोन असतील किंवा जे काही येतंय ते काही ना काहीतरी प्रॉब्लेम सांगतंय. पण मी हेच म्हणेल की सध्याला खरंच मित्रांनो स्टेबल राहा. काहीच दुसरा ऑप्शन नाहीये. म्हणजे आपण आपल्या परीने नाही नाही ते प्रयत्न करतो किंवा करतच असतो. राईट, सो गोष्टी होतील ठीक, फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि काही दिवस स्वतःला शांत ठेवा, एवढंच म्हणेल. नक्कीच तुम्हाला 21 डिसेंबर नंतर किंवा अजून एक महिन्याभरानंतर त्याचा पॉझिटिव्ह एक फीडबॅक मिळेल किंवा आपण ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, बट ऍट द एंड आपल्याला ह्या ट्रॅप मधून बाहेर पडता आलं किंवा आपण पुढच्या फेजला गेलो, मेन्सला गेलो, याचा तुम्हाला निश्चितच आनंद असेल. इथून पुढे तुम्ही पॉझिटिव्ह राहा. राईट, त्याच्यासाठी मी प्रयत्नशील आहेच, तुम्हाला गाईडन्स करतोच आहे. राईट, माझ्या परीने. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आता म्हणजे जास्त फोन कॉल्स वगैरे कोणाच्या अटेंड नाही करता येते. राईट, सो मलाच वेळ मिळत नाहीये काही पर्सनल इश्यूमुळे. सो तुम्ही काय करा, मला फोन वगैरे जास्त फक्त करू नका. तुम्हाला जर वाटलं ना की काय मला हे करायचंय की मेसेज वगैरे करायचे, तर ते तुम्ही बिंदास करा. राईट, फोन कॉल फक्त सध्याला जास्त मला अटेंड करता येत नाहीये, हीच एक सूचना देतो जाता जाता आणि आपण आता थांबणार आहोत.